त्या काळात पुणे खूप छोटं होतं, म्हणजे 15-1 लाखाचं पुणे असेल जेमतेम. टोळ्या टोळ्यांमध्ये युद्ध कशी भडकायला लागली? त्यापेक्षा टोळी युद्धामध्ये आर्थिक कारण काही नव्हतं. पुण्यातलं पहिलं गँगवॉर जे समजलं जातं ते अंधेकर माळवकर गँगवॉर. बाळू अंधेकरला कोण मारू शकेल असंच कधी कोणी विचार केला नव्हता ना पुण्यात नव्हता, कारण त्याचं एकंदर अफाट नेटवर्क होतं त्याचं. 1990ला टाळा लागला अरुण गवळीला आणि तो येरवडा जेलमध्ये आला आणि त्याला मुंबईच्या जेलमध्ये राहायचं नव्हतं, कारण तिथं त्याच्या प्रतिस्पर्धी टोळीतल्या दाऊदच्या गँगमधले लोक. आता तो येरवडा जेलमध्ये आल्यानंतर पुण्यातले जेवढे गुंड आत होते त्या सगळ्यांना एकदम फार मोठा मसीहा आला असंच वाटायला लागलं. तुरुंगात असताना सुद्धा पुण्यातल्या स्थानिक गुंडाला पैसे देण्यापेक्षा मध्ये अरुण गवळीलाच दिले तर काय वाईट. फिल्डर्सना गरज असायची, राजकीय नेत्यांना गरज असायची. पूर्वी सुद्धा राजकीय नेत्यांना गरज होती, पण पूर्वी राजकारणात कधी गुंड येऊन बसलाय कुठल्या राजकीय नेत्याबरोबर असं दिसलं नाही. ते 90च्या नंतर हे चित्रच बदललं. 91 साली 31 नगरसेवक पुण्यासारख्या ठिकाणी 31 नगरसेवक असे निवडून आले की ज्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होते. मोहोळ आणि मारणे यांच्यातलं युद्ध कधी सुरू झालं? ते पैसे कोणालाच मिळायचे नाहीत, त्याच्यातून त्यांच्यात ठिणग्या उडायला लागले इंटरनल, कारण ते तर सगळे एकाच भागातले होते, मुळशी भागातले होते. मग त्याच्यातून संदीप मोहोळचा खून झाला. त्याच काळामध्ये कोथरूडमध्ये गजानन मारणे, गजा मारणे आणि निलेश गायकवाड ह्या 2 टोळ्यांनी आपलं वर्चस्व निर्माण केलं. पुण्यात हे मला तर वाटतं पहिलं उदाहरण असेल की पुण्यातलं कोणतरी उंड परदेशात पळून गेलंय. तर निलेश गायकवाड अजून सापडतच नाही आता 1.5 वर्षात. पण 90च्या नंतर जेव्हा गुन्हेगारचा ट्रेंड बदलला असं आपण जेव्हा म्हणतो ना, तेव्हा वेपन सुद्धा बदलले. वेपन म्हणजे एकदम फॉरेनचे चॉपर्स आले, मॅटर शब्द वापरायला लागले. मॅटर करायचं आहे, पेटी, खोका हे शब्द तेव्हापासून. हात म्हणजे 1000 रुपये. ही कोयता गँग कधीपासून ऍक्टिव्ह झाली? त्याची जी पिढी आहे ना ही एमडीनी उद्ध्वस्त केली, म्हणजे त्याला त्यांच्या भाषेत म्याव म्हणतात. आता इंटेलिजन्स वाढलाय पण मग क्राईम रेट कमी का नाही होत? आता मध्यंतरी एक पुण्यातल्या सराईत गुंडांची केस सुटली, म्हणजे मोकाचा तर प्रपोजल जे पोलिसांनी पाठवलेलं होतं ते कोर्टात टिकलं नाही. जर तुम्ही म्हणताय की मकोक्यामधून सुटतायत तर भविष्यात पुण्यात आणखीन काय बघायला मिळणार? विद्येचं आणि संस्कृतीचं माहेरघर असणाऱ्या पुण्यामध्ये सध्या गुन्हेगारी इतकी वाढली आहे की आपल्या सगळ्यांसाठी तो एक चिंतेचा विषय आहे. 60-70च्या दशकातली गुन्हेगारी आणि ती 2026 मध्ये आता आपण आहोत आणि तरीही हा वाढत जाणारा क्राईम, नेमकं काय या मागची मोडस ऑपरेंडी आहे किंवा ह्या टोळ्या कशा तयार होत आहेत, या सगळ्यावर चर्चा करण्यासाठी आज आपल्याकडे गेली 34 वर्ष क्राईम रिपोर्टर म्हणून ग्राउंडवर काम करणारे पत्रकार आबिद शेख सर आहेत. आपण त्यांच्याशीच आज गप्पा मारणार आहोत. सर, आपल्या लगावती पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजचा विषय थोडासा गंभीर आहे. मुंबईत 60-70च्या दशकामध्ये अंडरवर्ल्ड खूप मोठ्या प्रमाणात होतं आणि पण पुण्यात नेमकी सुरुवात कधी झाली अंडरवर्ल्डला किंवा गँगवॉरला? नाही, गँगवॉरला सुरुवात ही नंतर झाली. अंडरवर्ल्ड हे पहिल्यापासून आहेच आहे पुण्यामध्ये. असं विद्याचं माहेरघर होतं ना, ही ती ओळख अगदी ठळक होती. त्याच्यानंतर जसं पुणे बदलत गेलं, त्याच्यानंतर पुणे विस्तारत गेलं, तेव्हा पुण्यात गुन्हेगारी वाढायला सुरुवात झाली. आपण जर अगदी विचार केला 1960 ते 70चं दशक घेतलं तर त्यावेळेस नारायण जगताप म्हणून एक दादा पुण्यामध्ये होता. अच्छा. त्या काळात बाळू अंधेकर गुरुवार पेठेत होता. त्याच्यानंतर जान मोहम्मद पठाण, अकबर खान रामपुरी, नन्हे खान रामपुरी, सोमा लांडगे ही लोक त्या काळामध्ये पुण्यात वेगवेगळ्या भागात असं वर्चस्व ठेवून होती. बरं, त्याच्यात होतं असं की त्यांना काही फक्त पैसे कमवायचे हा काही त्यांचा उद्देश नव्हता. हे सगळे लोक, किंवा गोविंद तारो असेल कसबा पेठेतला, तर त्यांची उत्पन्नाची साधनं चांगली होती. म्हणजे भाजीपाला विक्रेते किंवा मासळी विक्रेत्यांची ही मुलं होती. अच्छा, म्हणजे यांचे धंदे वेगळे होते, व्यवसाय वेगळे होते. पण मग क्राईमशी संबंध कसा काय आला या सगळ्या? दादा व्हायची क्रेज. दादा व्हायचं सिनेमातलं बघून
किंवा तसं आपलं आपल्या भागामध्ये वर्चस्व असलं पाहिजे. कुणीतरी आपल्याला दादा म्हटलं पाहिजे. पैलवान त्या काळात पैलवान म्हणायचे, दादा म्हणायचे. हे भाई वगैरे नंतरच्या काळात आलं सगळं. म्हणून ती तेवढं ते करण्यासाठी म्हणून ते ह्या गुन्हेगारी वाढत गेली. तिला हळूहळू टोळ्या वाढत गेल्या, टोळ्या बनत गेल्या. आणि पुण्याच्या निरनिराळ्या भागात त्या काळात पुणे खूप छोटं होतं, म्हणजे 15-1 लाखाचं पुणे असेल जेमतेम. आटोपशीर पुणे होतं, उपनगर नव्हती त्यावेळेस. उपनगर विकसितच झालेली नव्हती, म्हणजे ज्याला खरं पुणे म्हणता येईल. छोटंसं पुणे, असं छोटेखानी पुण्यामध्ये एवढी गुन्हेगारी होती ना त्यावेळेस. भाग म्हणायचे म्हणजे पुण्याचा तो कुठला भाग होता की जिथून या सगळ्याला सुरुवात झाली? नाही, तशी सुरुवात मग मंडईतनं झाली. मग त्याला महात्मा फुले मंडईच्या भागात जे लोक असायचे त्या व्यापाऱ्यांच्या काही लोकांची मुलं होती ना. नारायण जगताप हा स्वतःच भाजीपाल्याचा व्यापारी होता. नारायण जगताप त्याचे संबंध अगदी मुंबईत डोंगरीत करीमलालाशी संबंध होते, मित्र होता त्याचा जवळचा. आणि गंमत म्हणजे नारायण जगतापची चोरी किंवा ते ह्याची पद्धत फार, क्राईम करण्याची पद्धत फार निराळी होती. तो मुंबईला जायचा, पोलिसांसारखा युनिफॉर्म घालायचा आणि स्मगलिंगचा माल लुटून परत यायचा. म्हणजे चोरावर मोर व्हायची त्याची ही होती. आणि असे करून त्यांनी पैसे भरपूर जमवले, त्यांनी माया भरपूर जमवली. त्याचं वैमनुष्यात नारायण जगताप हा मंडई परिसरात वास्तव्य असलेला, मंडई परिसरात वाडा आहे त्यांचा तिथं. आणि त्याचा प्रतिस्पर्धी म्हणजे तिथून जवळ कसबा पेठ आहे, पुण्याची मूळ पेठ. नारायण गोविंद तारू तिथला होता. मग आता गोविंद तारूचं तिकडं वर्चस्व, जगतापचं इकडं वर्चस्व. मग आता ते हळूहळू त्या सीमा जवळ येतात. मग शेवटी तू मोठा का मी मोठा, ह्याच्यातून त्यांची भांडणं सुरू झाली. त्यावेळेस बाळू आंदेकर गुरुवार पेठेत राईज होत होता जनरल. आणि त्यानंतर तारूंच्या घातला दुसरा आप्पा तारू, तो कसबा पेठेतनं पुढं आला. आणि इकडं बाळू आंदेकर पुढं आला गुरुवार पेठेतून. बाळू आंदेकरचे जोडीदार मग तसं सांगता येतील कालिदास आगज्ञान होता, बाळू पोमण होता. बाळू पोमणला तर महाराज म्हणायचे, त्याची विचित्र पर्सनॅलिटी होती एकदम, म्हणजे जबरदस्त होता तो. आणि प्रमोद माळवदकर होता, बाळू आंदेकरचा खास माणूस एकदम. 12 ते होते, नागेश आगज्ञान होता. हे सगळे 60-70च्या दशकातले. हा, हे 60-70 आहे. म्हणजे 60-70च्या काळात हे तरुण होते त्यावेळेस. आणि 60-70च्या दशकामध्ये जान मोहम्मद पठाण, अकबर खान रामपुरी, नन्हे खान रामपुरी, नारायण जगताप, गोविंद तारू ही त्यावेळेसची नावं होती. आणि यांचे सगळ्यांचे छोटे मोठे व्यवसाय होते. मग ते क्राईमकडे वळले कसे नेमके? कारण आता जर बघितलं तर सोशल मीडिया आहे, त्यावेळेस तसं काही नव्हतं. तर मग कशासाठी हे सुरू व्हायचं? नाही, तसं अगदी जर याचा विचार केला ना, एकंदर सायकोलॉजी जर विचार केली तर मुळातच त्यांना म्हणजे त्यांच्यात ती वृत्तीच होती काहीतरी गुंडगिरीची वृत्ती असावी ती. आणि आपलं वर्चस्व ठेवायचं आहे. त्यांना खतपाणी घालणारी अशी कुठली गोष्ट त्या काळात होती हे मला जाणून घ्यायचं, म्हणून विचार. म्हणजे नेमकं म्हणजे आता ते क्राईम करायला सुरुवात केली आहे, पण असं काय अट्रॅक्ट करायचं? अट्रॅक्ट करणं म्हणजे आपल्या भागातले लोक आपल्याला नमस्कार करणं, आपल्या भागात आपला दरारा असणं, आपण चाललं की लोक जरा बाजूला होणं. ते पिक्चर मध्ये वगैरे जुन्या दाखवतात ना, ते तसं, बाकी काही नाही. तिथून या क्रेज म्हणजे क्रेज होती, म्हणजे तीच क्रेज आजही कायम आहे. म्हणजे ती क्रेज ही सातत्याने कायमच राहिली ही. पण मग ते हळूहळू त्यांच्या टोळ्या कशा वाढत गेल्या? म्हणजे एक व्यक्ती आहे, तो गुन्हा करतोय आणि क्राईम घडवून आणतोय वगैरे, पण ह्या टोळ्या कशा तयार होतात? त्यांना आदर्श मानणारी लोक असतात, काही लोक, की त्यांना वाटतं रे हे केवढे मोठं दादा आहे, आपण पण तसं व्हायला पाहिजे. मग ते त्यांच्या जवळ येतात. मग एक जवळ गेला, दुसरा, मग त्यांचे जवळचे मित्र असतात, त्यांना एक त्यातनं त्यांची कमाई पण असते त्यांना काही, की आपल्या उत्पन्नातला वाटा दादा हा खालच्या टोळीतल्या लोकांना देत असतो. किंवा काही समजा त्यावेळेस काही व्यसनांसाठी जे पैसे पुरवत असतात, काहींची घरं चालवत असतात. अशा पद्धतीमुळे ते टोळ्या वाढत जातात त्या. पण जो कोणी मोरक्या असतो त्याच्याकडे हा पैसा येतो कुठून? जर त्या टोळीला जगवायचं असेल तर आपण म्हणतो ना काहीतरी सोर्स पाहिजे. तर त्या काळी असे काय सोर्सेस होते की जिथून पैसा यायचा? सोर्स कालानुरूप बदलत गेले. त्या काळात सोर्स कसा होता? हातभट्टीचे धंदे, हातभट्टीचे व्यवसाय असायचे, जुगारीचे व्यवसाय असायचे, मटक्याचे क्लब असायचे, पत्त्यांचे क्लब असायचे. हे त्यांचे मुख्य सोर्सेस होते. त्याच्यातनंच ते पैसे मिळायचे त्यांना. कमाईची साधनं ती होती.
आणि हे त्या काळात सगळीकडे होतं. म्हणजे पुण्यात फक्त एकाच भागात मटक्याचे धंदे होते, हातभट्टी होते, असं काय नाही. ते पुण्यात सगळीकडे होतं. आणि तिथं त्या भागातच ते सगळ्याचं संरक्षण करा म्हणून दादा उभे राहायचे. काही टोळ्या आहेत की ज्यांची नावं आजही, म्हणजे ते 70-80च्या दशकातले असले तरी आजही त्या नावाची दहशत आहे. जसं आता माळवदकर तुम्ही म्हणालात, तर म्हणजे ती युद्ध कशी सुरू व्हायला लागली, टोळ्यांमध्ये युद्ध कशी भडकायला लागली? नाही, आता कसं आहे की दोन गोष्टी आहेत. त्यावेळेसची जी टोळी युद्ध, गँगवॉर याला आपण म्हणतो, त्यावेळेसच्या टोळी युद्धामध्ये आर्थिक कारण काही नव्हतं. अच्छा. ते फक्त हद्दीचा वाद किंवा वर्चस्वाचा वाद तेवढंच असायचं, किंवा मित्रांसाठी, एकमेकांसाठी, माझ्या मित्राला मारलं म्हणून, माझ्या टोळीतल्याला मारलं म्हणून तुझ्या टोळीतल्याला मारलं, असं ते चालायचं त्यावेळेस. अच्छा. नंतर ते बदलत गेलं स्वरूप त्याचं. अर्थकारण त्याच्यात नंतर आलं. त्यावेळेस अर्थकारण नव्हतं. म्हणजे अगदी उदाहरण द्यायचं म्हटलं ना, तर 80च्या दशकामध्ये जो राईज झाला बाळू आंदेकर हा होल्ड त्याचा खूप प्रचंड होता. पुण्यामध्ये दबदबा होता त्याचा. आणि बाळू आंदेकर ते मुंबईत संबंध होते. पारसनाथ पांडे म्हणून मुंबईतला एक फार मोठा मटका किंग होता, तो त्याचा मित्र होता. आणि बाळू आंदेकरचं एक ख्याती अशी होती की तो खूप डेअरिंग बाज होता. एक ते धाडसी, ज्याला निडर म्हणता येईल, तसा होता तो. आणि मुंबईत त्या पारसनाथ पांडेची जेव्हा भांडणं व्हायची दगडी साडीमध्ये, त्यावेळेस रमा नाईक वगैरे केवढी मोठी नाव होती मुंबईत, तेव्हा बाळू आंदेकर घुसायचा ना त्या दगडी साडीत तलवारी घेऊन. म्हणजे इतकं ते डेअरिंग होतं. आणि त्याच्यामुळे मुंबईतल्या अनेक गुंड त्याचे चाहते होते. अच्छा. आणि बाळू आंदेकरचेच हे सगळे मित्र एकच होते. आपल्याकडे पुण्यातल्या गँगवॉरची जी सुरुवात झाली, पुण्यातलं पहिलं गँगवॉर जे समजलं जातं ते आंदेकर माळवदकर गँगवॉर. म्हणजे पुणे म्हटले की आपल्या पुण्याच्या ओळखी अनेक सांगितल्या जातात. तर निगेटिव्हली जेव्हा विचार करतात तेव्हा जोशी अभ्यंकर हत्याकांड किंवा आंदेकर माळवदकर गँगवॉर हेच आजही बोललं जातं. कारण ते त्याचे व्याप्ती खूप होती. म्हणजे खरं तर ते 84 ते 94 हे एका 10 वर्षात 7 खून झाले होते. पण त्याच्यामध्ये अर्थकारण काही नव्हतं त्यांच्यात. फक्त वर्चस्ववाद, किंवा ते म्हणतो ना आपण की एकाला मारलं म्हणून त्याचा बदला घेण्यासाठी त्या टोळीतल्या दुसऱ्याला मारलं. नाही, आंदेकर माळवदकर गँगवॉर हे क्लिअर कट फक्त मैत्रीसाठी झालेले खून होते. ते मैत्रीसाठी. आंदेकर माळवदकर गँगवॉर मध्ये आता प्रमोद माळवदकर हा आंदेकरचा जवळचा मित्र होता खूप. प्रमोद म्हणजे पमा म्हणायचे त्याला. पमा हा सुद्धा खूप डेअरिंगबाज होता, जबरदस्त, खूप चप्पड होता. आणि पमाची बाळू आंदेकरची खूप दोस्ती होती. बाळू आंदेकरला बाळू अण्णा म्हणायचे. आजही बाळू अण्णा हे नाव पुण्यामध्ये खूप आदराने घेतलं अनेक क्षेत्रांमध्ये. तर त्यांची कसं ते एवढी मोठी टोळी होती, त्यात त्यांचं पुणे पिंपरी चिंचवडमध्ये सगळीकडे त्यांचे मित्र होते त्या काळात. तर बाळू आंदेकरचं आणि प्रमोद माळवदकरचं भांडण होण्याचं कारण म्हणजे त्या टोळीतलेच काही लोक होते की कुणाचा तरी टोळीतल्याच कुणाचा तरी क्लब लुटला प्रमोदनी, किंवा कुणाच्या टोळीतल्याच कुणाचं तरी मारहाण झाली, ते झालं. ह्या ह्याच्यातनं ती धुसफूस सुरू झालेली होती त्यांच्यात. मग शेवटी मग तू मोठा का मी मोठा, कारण त्याला एक स्वतंत्र आपल्याला एक ओळख निर्माण व्हावी असं पमाला वाटत होतं. तेवढं त्याचं नेटवर्क पण होतं. त्याचंही मानणारा वर्ग खूप मोठा होता पुण्यामध्ये. पिंपरी चिंचवडमध्ये विशेषतः त्याचं नेटवर्क चांगलं होतं. आणि मग ती धुसफूस झाली एकदा त्यांच्या त्या टोळीत. किरकोळ म्हणजे ते पहिल्यापासून जी खतखत चाललेली होती, आणि एक किरकोळ एका प्रेम प्रकरणातून एक ते भांडण झालं त्यांचं. अच्छा. ते प्रेम प्रकरण दुसऱ्याच होतं ते. भांडणं ह्या टोळीमध्ये झाली ती, कारण मुलगा जो होता त्यातला, तो मुलगा सुद्धा ह्याच टोळीतल्या ओळखीचा होता आणि मुलगी सुद्धा ह्याच टोळीतल्या ओळखीची होती. त्यातनं मग ते हे आपण कुणाची बाजू घ्यायची त्याच्यात, त्यातून त्यांच्यात ते एकदम तात्कालिक ज्याला कारण म्हणून आपण ते तसं झालं. आणि त्यावेळेस असं झालं, असं म्हणणारे की त्यावेळेस आंदेकर प्रमोद माळवदकरच्या मागं लागला होता. प्रमोद काय हाताला सापडत नव्हता. तो प्रमोदच्या पामाच्या घरी गेला. कसबा पिढीत राहायचा पामा. तर त्यांनी वडिलांना विचारलं कुठं गेलाय काय ते. तिथं त्यांची काय ती बाचाबाची झाली, वडिलांची त्यांची. असं म्हणतात की बाळू अण्णांनी थप्पड लागवली त्यांना, आणि ते वडिलांना. तर त्याच्यामुळं तो एकदम भडकला. तो अरे एकदम आपल्या घरापर्यंत आपल्या वडिलांनाच मारलं. त्याच्यातून मग ते एकदम तो ठिणगी पडली आणि मग ते सगळे वेगळे झाले. म्हणजे 2 ग्रुप, सरळ 2 ग्रुप झाले. आता त्याच्यामध्ये काय झालं की आता ह्याच्या लक्षात आलं पमाला की हा बाळू अण्णा तर काय आपल्याला सोडणार नाही. कारण मधल्या काळात हा प्रसंग घडल्यानंतर पमाने एकाला मारलं होतं पिंपरीमध्ये.
अच्छा. तेव्हा लक्षात आलं की बाळू अण्णा काय आपल्याला आता सोडत नाही. आणि ती तशी इतर लोकांनी अशी पेरणी केली होती की तुला उडवणार, तुला उडवणार, तुला उडवणार. मग त्यांनी प्लॅनिंग केली, मग आपणच उडवू त्याला. मग अच्छा. आपल्याला जागा देतं त्याला उडवलं पाहिजे. जीव आपला वाचवायचा असेल तर तेवढंच करावं लागेल, कारण बाळू अण्णाची दहशत तेवढी होती आणि नेटवर्क तेवढं होतं. मग यांनी पमाने पमाच्या मित्रांनी प्लॅन केलं. 17 जुलै 1984 अच्छा. शिवाजीनगरच्या भर कोर्टामध्ये तलवारीचे चाकूचे व्यवहार करून बाळू अंदेकरचा खून केला. अच्छा. म्हणजे एका त्या प्रेम प्रकरणातून सुरू झालेला हा वाद अशा पद्धतीने संपला. तसंच झालं. पण मग पुढे काय मग अंदेकर? मग आता अंदेकरला मारलं म्हटल्यावर मुळात बाळू अंदेकरला कोण मारू शकेल असंच कधी कोणी विचार केला नव्हता ना, पुण्यात नव्हता, कारण त्याचं एकंदर अफाट नेटवर्क होतं त्याचं. म्हणजे त्याला मुंबईत त्याचे मित्र होते, त्याचे कोल्हापूरला मित्र होते, पंढरपूरला अनिल डोंबे त्याचा मित्र होता, विरारचा व्हाईट ठाकूर त्याचा मित्र होता, अच्छा. पारसनाथ पांडे मित्र होता, आणि इतर सुद्धा स्थानिक जवळपासची उडबस अनेक गुंडांची त्याची खूप जवळची होती. त्याला मानणारा फार मोठा वर्ग होता. पुन्हा बंद झालं होतं बाळू अंदेकरांना मारून मग माळवदकर सगळ्यात मोठा डॉन झाला. डॉन झाला ना, डॉन झाला असं नाही म्हणता येणार. कारण कसं झालं, तो तिथवर ते केलं, त्यांनी घडवलं. मात्र ते ज्यांना कधी वाटलं नव्हतं कोणालाच की हे घडू शकतं, तर त्यांनी घडवलं. त्याच्यानंतर त्याची स्वतंत्र गँग त्यांनी फॉर्म केली. तो पिंपरी चिंचवडमध्ये जास्त ऍक्टिव्ह होता. आता दुसरीकडे असं झालं की बाळू अंदेकरचा रिवेंज घ्यायचा, रिप्लाय, त्याला अंडरवर्ल्डमध्ये रिप्लाय म्हणतात. रिप्लाय दिला तर तुमची टोळीचं अस्तित्व राहतं. मग रिप्लाय द्यायचा. मग प्रमोद माळवदकरच्या वडिलांचा खून झाला. अच्छा. मग प्रमोद माळवदकरच्या भावाचा खून झाला. माळवदकर टोळी ही कसबा पेठेतली. पमाची पण तिथं उडबस खूप होती. पमाला सुद्धा मानणारा वर्ग खूप मोठा होता. आणि पमाचे मेंटॉर जे होते, पमा आणि तिचे सगळे त्याचे चुलते होते, त्याच्या चुलत्यांचा खून झाला. त्याच्यानंतर पमाचा एक मित्र होता अशोक बाराते, त्याचा खून झाला. म्हणजे मग त्याचे परत रिव्हेंज घ्यायचे म्हणून अंदेकर यांनी इकडं कालिदास आगरकरांना उडवलं. त्याच्यानंतर चंद्रकांत लोंबरला उडवलं. म्हणजे 94 याचा खून झाला चंद्रकांत लोंबरचा. 84 साली बाळू अंदेकर, 94 साली 10 वर्ष हे चक्र चालू राहिलं. 10 वर्ष चक्र चालू आलं. त्याच्यामध्ये म्हणजे चंद्रकांत लोंबरच्या खुनानंतर आणखी 2 हे झाले की पुण्यात आत्ता नगरसेवक आहेत, त्यांचं आता नाव घेण्यात काही अर्थ नाहीये, पण त्यांच्या घरावर हल्ला झाला. कारण यांनी अंदेकर टोळीने पिंपरीमध्ये हल्ला केला होता आगरकन कंपनीवर. त्याच्यानंतर मग पुढं कुठला इन्सिडन्स घडला नाही. ते सगळे आता जे वरती गेलेत ते वरती गेलेत, पण आता ते खाली हयात आहेत ते लोक आता व्यवस्थित सगळे एकमेकांशी गप्पा मारतात, बोलतात बिलतात. ते त्यावेळेस झालं. माळवदकर अंदेकर शेवटी संपलं कधी? 94 मध्ये ते संपलं. शेवटचा इन्सिडेंट 94 मध्ये झाला. ओके. पण 90च्या दशकात पण अनेक टोळ्या होत्या पुण्यामध्ये. आता हेच एकीकडे चालू असताना काय झालं की पुणे बदलत होतं, पुणे विस्तारत होतं. 90च्या नंतर खरं तर पुणे विस्तारायला सुरुवात झाली. सगळी उपनगर, सगळी म्हणजे कोथरूड, करवेना, हे गावं होती छोटी सगळी. कोथरूड, दनकवडी, बावधन ही गावं होती छोटी छोटीशी. तिथं मग सगळं विकसित व्हायला लागला सगळा भाग. पॉप्युलेशन वाढलं, व्हेकल पॉप्युलेशन वाढलं. आणि त्याच्यानंतर त्याच वेळेस पुण्यातल्या अनेक गुंडांचे संबंध मुंबईतल्या गुंडांशी आले मोठ्या प्रमाणात. त्यात म्हणजे अरुण गवळी, म्हणजे मला वाटतं की ती एक वेगळी, तो बदल महत्वाचा ठरेल. 1990ला टाळा लागला अरुण गवळीला आणि तो येरवडा जेलमध्ये आला. आणि त्याला मुंबईच्या जेलमध्ये राहायचं नव्हतं, कारण तिथं त्याच्या प्रतिस्पर्धी टोळीतल्या दाऊदच्या गँगमधले लोक होते. आता तो येरवडा जेलमध्ये आल्यानंतर पुण्यातले जेवढे गुंड आत होते त्या सगळ्यांना एकदम फार मोठा मसीहा आला असंच वाटायला लागलं. सगळ्यांनी एकदम त्याचं मांडलिकत्वच पत्करलं. पुण्यातल्या लोकांचं एक वैशिष्ट्य आहे की पुण्यात किती मोठा कुठलाही गुंड असला ना, पण त्याला मुंबईतला छोटा जरी असला ना एखादा, तो मोठा वाटतो. कारण मुंबई मोठी. भाई म्हणजे असं ते. तर ते अट्रॅक्शन मुंबईतल्या गुन्हेगारीचं, मुंबईतल्या ते सगळ्या अंडरवर्ल्डचं. तर त्यामुळे अरुण गवळीने पुण्यात बसताना बसवलं. आणि जसं अरुण गवळीने पुण्यात बसताना बसवलं, विशेषतः डेक्कन जिमखाना. डेक्कन जिमखाना म्हणजे सारखा जो एकदम पूर्वीचा सभ्य सुसंस्कृत भाग होता, तिथं प्रदीप म्हणून एक प्रदीप सोनवणे होता. प्रदीप सोनवणे हा हस्तक होता अरुण गवळीचा. आणि त्यांची जी पिढी आली ना, 90ला जे राईज झाले ना, ती एकदम पिढी क्राईम मधली वेगळीच नव्हती.
म्हणजे पूर्वीचे भाई कसे होते मंडईतले 90चा म्हणजे 80s पर्यंत, की ते त्यांचा पेहराव म्हणजे पायजमा, शर्ट, तो 3 बटनचा शर्ट असतो तो रॅडोचा घड्याळ, पांढरी स्लीपर, अच्छा. एवढाच त्यांचा पेहराव असायचा. ही नवीन पिढी जी आली, ज्यात शिकलेली मुलं खूप आली, अच्छा. आणि दोन्ही क्लासमधले आली, उच्चभ्रू पण आले, त्यात उच्चभ्रू मुलं पण खूप ओढली गेली याच्यात, आणि श्रमिक वर्गातली पण मुलं आली. कारण मुंबईतल्या गँगचा त्यांना अट्रॅक्शन होतं. जेव्हा एक ग्रुप अरुण गवळीला अटॅच झाला, पुण्यातला मोठा ग्रुप, म्हणजे पुण्यात एकेकाळी अरुण गवळीनं बसताना फार मोठं बसवलं होतं. त्यावेळेस पुण्याच्या पूर्व भागातले म्हणजे येरवडा, विश्रांतवाडी वगैरे भागातले लोक, म्हणजे उदाहरणार्थ मेघनाथ चेट्टे असेल, मुन्ना शेख असेल, बाबा भोसले, राजेश पिल्ले, ही लोक, दिलबाग सिंग होता, थॉमस होता, बिट्टू विल्सन जॉन होता, ही सगळी लोक कोल्हापूर जेलमध्ये अश्विन नाईकच्या संपर्कात आले. तेव्हा अश्विन नाईक कोल्हापूर जेलला होता. अच्छा. पण सर मला एक कळत नाहीये की अरुण गवळी इथं येरवड्यामध्ये तुरुंगात आहे, आणि इथे त्यांनी नेटवर्क कसं काय तयार केलं? काय, कोण होता मीडिएटर की हे सगळं गँग? मीडिएटर म्हणजे एक होतं की अरुण गवळीची क्रेजच फार मोठी होती. पण तुरुंगात असताना सुद्धा? तुरुंगात असताना म्हणजे सगळी त्याची समांतर व्यवस्थाच होती ना. तुरुंगात कोणी त्याला भेटू शकत होतं त्या काळात, कोणी जाऊ येऊ शकत होतं, तो कुणालाही बोलवू शकत होता. ते त्यांचं स्किल असतं. आता व्यवस्था कशा विकत घ्यायच्या किंवा व्यवस्थेतनं मार्ग कसे काढायचे, ही त्यांची स्किल, त्यांचं कौशल्य असतं. ते त्यांनी पुरेपूर वापरलं. मग ते सर्व पद्धतीचं त्याला साम दाम दंड भेद सगळं ते करून ते त्यांनी सेटिंग लावलेली असते सगळी ती. तर हे या टोळ्या जे आल्या, अरुण गवळी आणि अश्विन नाईकशी कनेक्टेड जी मुलं आली, त्यावेळेसची तरुणाई, त्यावेळेशी 25-30ली आलेली, ही स्मार्ट गुन्हेगारी होती एकदम. त्यांचा अगदी पेहराव, म्हणजे आता यांच्या पेहरावात सुद्धा बदल झाला. म्हणजे पूर्वीचं शर्ट पायजमा जाऊन जीन्स आल्या, टी शर्ट्स आले, रिबॉकचे शूज आले, रेबनचे गॉगल आले, गळ्यात चेन, सोन्याच्या चेन आल्या, ब्रेसलेट्स आली, गाड्या आल्या दिमतीला त्यांच्या, आणि एकदम पॉश म्हणजे स्मार्ट गुन्हेगारी एकदम. हा ट्रेंड बदलला एकदम. 90चं दशक हे ट्रेंड बदलणारं ठरलं. पण ते पेहरावात आणि गुन्हेगारीमध्ये काय बदल होते? गुन्हेगारीमध्ये म्हणजे 90च्या ही जी गुन्हेगारी आली 90च्या गुन्हेगारीपर्यंत, 90च्या पूर्वीपर्यंतच्या गुन्हेगारीमध्ये अर्थकारणाचा काही संबंध नव्हता, की एकमेकांच्या टोळी युद्धात किंवा गँगवॉर मध्ये वर्चस्वाचा वाद किंवा मित्रांचे खुनाचे सूड घेणं किंवा ते तसचे किंवा पर्सनल कुणाचं, बाबा माझ्या एरियातल्या माझ्या गल्लीतल्या कुणाला मारलंय म्हणून त्याला आणून, बाकी अर्थ म्हणजे आपण तो इमोशनल गँगवॉर होते ते. आणि म्हणजे ते त्यांना एक वाटायचं का, आणि त्या ह्या दादा लोक जे होते ना, त्यांचा सर्वसामान्य पब्लिकला कधी त्रास नसायचा. उलट ते सर्वसामान्य लोकांना हात जोडून पुढे जायचे. म्हणजे ती एक त्यांची एक हे होती, मदत करणारे होते, म्हणूनच त्यांना दादा म्हटलं. आणि गल्लीतल्या लोकांनाही वाटायचं आदर आहे बाबा आपल्याला, आपण कुठं राहतो, सोमा लांडगेच्या इथं राहतो, किसन रोमनच्या इथं राहतो, ते माझ्या इथला हा माणूस आहे मोठा, मला काही झालं तर मला कोणी त्रास देऊ शकत नाही, मी त्यांच्याकडे जातो. तर त्यांचे असे दरबार, छोटे छोटे दरबार असायचे. मला यांनी हे केलं, मला हा त्रास आहे, मला तो त्रास आहे, आणि ते त्यांच्या परीने जेवढी मदत करता यायची ते करायचे. त्याच्यातनं ते त्यांच्या इमेजेस वाढत गेल्या. आपण आपली दहशत राहिली पाहिजे, वर्चस्व आपल्या भागात. तर 90s नंतरचे गुन्हेगार येते ना, तो फक्त अर्थकारण आलं. कारण पुण्यात जसं वाढत गेलं तसे जमिनीचे भाव वाढत गेले. जमिनीचे भाव वाढत गेले तसं त्यांना, या गुंडांना एक फार मोठं साधन मिळालं पैशाचं. म्हणजे त्याच्यात बांधकाम व्यावसायिक जे असते, रिअल इस्टेट त्यांच्यासाठी ओपन झालं. लँड माफिया हा शब्द सर तिकडूनच आला का? लँड माफिया तिथूनच आला. लँड माफिया तेव्हापासून. आणि ते आपल्याकडे पुण्याजवळ मुळशी तालुका एकदम निसर्गरम्य तालुका. तिथल्या जमिनी शेतकऱ्यांनी मातीमोल भावने विकायला सुरुवात केली. गुंड ते बळकायला लागले, मुंबईचे व्यापारी घ्यायला लागले, ह्याच्यात ते मीडिएटर म्हणून काम करायला लागले. कारण त्यांचा स्टेक त्याच्यात असायचा. कुठलाही साईट कुठली सुरू झाली की ते बांधकाम व्यवसाय केला ते दम देणार, की मला इथे एक फ्लॅट पाहिजे, मला इथे एक दुकान पाहिजे, मला इतकं हे पाहिजे, आणि त्याच्या बदल्यात ते त्याला प्रोटेक्शन द्यायचे ती टोळी. हा एक बेसिक बदल लागेबंद सुरू व्हायचे. आणि बिल्डर्सना गरज असायची, यांची बिल्डर्सना गरज असायची, राजकीय नेत्यांना गरज असायची. पूर्वी सुद्धा राजकीय नेत्यांना गरज होती, बरोबर. पण पूर्वी राजकारणात कधी गुंड येऊन बसलाय कुठल्या राजकीय नेत्याबरोबर
असं दिसलं नाही. ते 90च्या नंतर हे चित्रच बदललं. म्हणजे सर 90 आपण त्याच्याकडे येऊया, कारण आता सर सध्याच्या काळामध्ये हा एक वेगळाच विषय आहे की जो सर्वसामान्यांना खूप खटकणारा आहे असं पण म्हणूया. अहो 91 साली 31 नगरसेवक पुण्यासारख्या ठिकाणी 31 नगरसेवक असे निवडून आले की ज्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होते, पोलीस रेकॉर्डवरचे गुंड. 31. आता मंत्री पण होतात सर. आता मंत्री पण होतात. अरुण गवळी आमदार पण झाला होता की मुंबईत झाला होता. बरोबर. पुण्यात नाही पण होऊ शकत बरं का असं. आता म्हणजे नगरसेवकापुरतं जेलमधून मग ते अरुण गवळी आणि हे नेटवर्क कसं चालवायचं ते काय इथे टोळ्या पुण्यात मोठ्या होण्यासाठी अरुण गवळी आल्यानंतर काय बदल झाले? अरुण गवळी आल्यानंतर काय झालं, अरुण गवळीने इथं हातपाय पसरले. तो तुरुंगामध्ये आला, पण त्यांच्या असं लक्षात आलं की आता मुंबईत काय आपल्याला पोलीस काय हलू देत नाहीये. मुंबईत त्यांचं जवळपास सगळे व्यवहार आता थांबायला लागले होते. आणि पुन्हा हे नवीन दालन कुठं झालं ना, त्यांना नवीन मार्केट, त्यांच्यासाठी मार्केट होतं हे. आणि पुण्यातल्या स्थानिक गुंडाला पैसे देण्यापेक्षा मध्ये अरुण गवळीलाच दिले तर काय वाईट, म्हणून बिल्डर्स लोक त्याच्याकडे जायला लागले. ते ह्याचे परदेशी चलनाचे व्यवहार असतात ती लोक त्यांना भेटायला लागली. रेसमध्ये काळे धंदे करणारे लोक असतात ते भेटायला लागले. पेट्रोलमध्ये जे भेसळ करणारी फार मोठमोठे म्हणजे कोट्याधीश असतात गेली मंडळी, ही मंडळी सगळी त्यांच्याकडे जायला लागली. त्यांच्याकडे जातात म्हटल्यावर त्यांचे जे हस्तक आहेत पुण्यातले ते सुद्धा ऑटोमॅटिक श्रीमंत व्हायला लागले. ते त्यातला थोडा स्टेक थोडा ते घ्यायला लागले. अच्छा. पण सर या गुन्हेगारीला आणखीन एक वलय असतं ते म्हणजे व्यसनाचं. जसं तुम्ही आधी म्हणालात की आधी हातभट्टे आणि हे होतं, तर नंतर 90च्या काळामध्ये ते कसं बदललं? मग काय आलं? हातभट्टीची दारू किंवा हे सगळे अड्डे मटक्यांचे आणि हे सगळे चालायचे, पण मग तेव्हा कुठले अड्डे होते आणि यांना पोचणारे ते असे कुठले सेंटर्स होते की जिथे यांचं दिवस रात्र ते पडीक असणं किंवा तिथं प्लॅन्स करणं? ते प्रत्येकाची एक स्टाईल निराळी अशी. पूर्वी हातभट्टी धंदे हे यांचे सोर्सेस होते. या पिढीला एक लक्षात आलं की पैसे मिळवण्याचे मार्ग खूप वेगवेगळे आहेत आणि यांचे मुळात 90 नंतरची जी पिढी आली गुन्हेगारीतली त्यांचे सोर्सेस हे फार मोठमोठे होते की त्यांना एक डील केले तर त्यांना लाखो रुपये मिळत होते. आणि त्यामुळे त्यांची स्वतःची टोळी पोहोचण्यासाठी त्यांच्याकडे पैसा मुबलक असावा. त्यांना ते मार्ग दाखवणारी लोक ही मुंबईतली होती की त्यांना लक्षात आलं की या क्षेत्रामध्ये पैसा हे आतापर्यंत माहितीच नव्हतं आपल्याला. रेस असेल किंवा इतर अनेक म्हणजे जेवढं 2 नंबरचं होतं सगळ्यात जास्त त्यांचा मेन सोर्स होता हा जमिनीचाच होता. त्याच्यातनं त्यांनी पैसे खूप कमवले या पिढीने. अच्छा सर, सट्टेबाजी हा जो प्रकार आहे तो पण यातला एक सट्टेबाजी आहेच ना. सट्टेबाजी ही पूर्वीपासून चालत आलेली आहे. सट्टेबाजी, हवाला ह्याचं कधी हे म्हणजे ते तात्पुरतं. आता समजा IPL सुरू झाले आता तर सीझन पुरतं ते कोणतरी एक पकडला जातो फक्त. ते शेवटपर्यंत त्याचं दाखवलंच जात नाही ते कुठून पैसा आला, कुठं पाठवला, काय पाठवला. आणि सट्टेबाजी ही ऍक्च्युली मुंबईतल्या लोकांना जास्त माहिती होती. पुण्यामध्ये पिंपरीमध्ये जास्त होतं ते. आमच्याकडं पुण्यात समर्थ भागात समर्थ म्हणून भाग आहे तिथं किंवा सोमवारपेठ भागातले काही व्यापारी सट्टेबाजी फार मोठ्या प्रमाणात करतात, पण ते कधी रेकॉर्डवर येत नाहीत. क्वचित कधीतरी एखादी धाड पडते. आणि ती सट्टेबाजी जी असते ती फक्त क्रिकेटवरच होते अशातला भाग नाही. ती निवडणुकांवर होते, क्रिकेटवर होते, फुटबॉलच्या मॅचवर होते, घोड्यांवर सुद्धा सट्टेबाजी केली जाते. पण या पुण्यातल्या क्राईम मध्ये याचं काय कितपत हे राहिलंय सट्टेबाजी? सट्टेबाजीचं पुण्यातल्या क्राईमवर असं राहिलं की हे गुन्हेगारांना माहिती असतात की हे सट्टेबाजी करणारी लोक कोण आहेत. ते जनरल पब्लिकला कधी माहित नसतात. ते दुसरी गोष्ट पोलिसांना एक माहिती असतात, कारण संबंधच असतात ते त्यांचे. आणि त्यांच्याकडनं हे रेग्युलर पैसे हप्ते यांना भरपूर मिळतात. आणि नाहीतर मग ते त्यांचे पैसे लुटणं वगैरे असे हे प्रकार कधी ऑन रेकॉर्ड येत नाही. कधी त्याचे कंप्लेंट्स कधी दिलं जात नाही. जसं मटक्याचा धंदा लुटला एखाद्याने त्याची कंप्लेंटच होऊ शकत नाही, मुळातच ते अवैध आहे. तसंच सट्टेबाजीचं सुद्धा ते अवैध असल्यामुळं ते वेगळ्या ह्यांनी दाखवतात. म्हणजे सट्टेबाजीचे पैसे, हवाल्याचे पैसे, त्याला एक शब्द काढले त्यांनी मराठीत. त्यांना आता ते आता वेगळं आहे हे सगळं. रेकॉर्डवर येत नाही. सर्वसामान्य माणसाच्या पलीकडचं आहे, म्हणजे विचार करण्याच्या पलीकडच्या गोष्टी आहेत सगळ्या. आणि ते कधी थांबलेलं नाहीये ते. बरोबर. आता आपण 90च्या इथून पुढे सरकतोय. नंतरचा जो म्हणजे हळूहळू जसं
पुणे बदलत गेलं तसा क्राईमचं स्वरूप बदलत गेलं आपण म्हणूयात. जिथं लँड आणि म्हणजे खंडणी आणि हे सगळं सुरू झालं तेव्हा किडनॅपिंगच्या केसेस पण खूप वाढल्या असतील ना त्या दरम्यान. किडनॅपिंगच्या केसेस झाले ना पुण्यामध्ये, पण किडनॅपिंग पुण्यातल्या गुंडांनी केल्याची उदाहरणं फार कमी आहेत. अच्छा. पुण्यातल्या व्यापाऱ्यांची किंवा व्यापाऱ्यांच्या मुलांची अपहरणं झाली ना, पण ती मुंबईतल्या टोळ्यांनी केली होती. आणि ते परस्पर पैसे देऊन ती सेटल झाली. ते गुलटेकडीतल्या एका व्यापाऱ्याच्या मुलाचं अपहरण झालं होतं. पुण्यातले एक बँकेचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या मुलाचं अपहरण झालं होतं. त्याचे असेच पैसे काही कोटींमध्ये पैसे देऊन त्यांना सोडवलेलं होतं. आणि ती मध्यस्थी त्या काळात काही पोलिसांनीच केली होती असं म्हणतात त्याविषयी लोक. अच्छा, ओके. असे कोणते कोणते एरियाज होते की जिथे या टोळी पोचल्या जायच्या, आपण हाच शब्द वापरूयात म्हणजे की नाही. आता हे बघा, पूर्वीपासूनचा जर विचार केला की जिथं माणसांची वर्दळ जास्त असते. पूर्वीची जी गुंडगिरी होती ती गुरुवार पेठ, कसबा पेठ, मंडई ह्या एक मध्यवर्ती भाग, कॅम्प, नानापेठ ह्या भागात होती ती. नंतरची गुंडगिरी ही उपनगरांमध्ये पण खूप वाढत गेली. कारण उपनगरातले नवनवीन उभ्या राहणारे इमारतीतले फ्लॅट्स हे ह्यांची हे आश्रयस्थानं ठरली. तडीपार गुंडाला तडीपार केलं किंवा पोलीस मागं लागले, तसं लांब कुठंतरी त्यावेळेस उंडरी, मुंडवा, कोंडवा हे फार पुण्यापासून फार लांब होते ही गोष्टी. आणि नव्याने कन्स्ट्रक्शन सुरू झाले होते मोठमोठे, तर तिथे म्हणजे आता आम्ही सिनेमांमध्येच बघतो की तिथं लपून राहणं किंवा हे करणं, तर हे आश्रयस्थानं होती असं म्हणायचं का? अहो, पुण्यातलेच नाही, मुंबईतले गुंड सुद्धा इथं येऊन लपून राहायचे. कारण मुंबईतले पोलीस मागं लागले की त्यांना आता पुणं सोपं होतं त्यांच्यासाठी. एक तर पुणं सोपं होतं, पुण्यात त्यांचे चेहरे माहीत नसायचे. पुण्यातल्या पोलिसांना नाही, त्यांची काही ठराविक 4 मंडळे असायचे, त्यांचे जे हस्तक त्यांना ते माहिती असायचे हे कुठं आहेत काय आहे. अच्छा, बरोबर. 2000 साल आलं त्या दरम्यान आणखीन एक टोळी जन्माला आली, मोहोळ आणि मारणे यांच्या युद्धाची सुरुवात, म्हणजे यांच्यातलं युद्ध कधी सुरू झालं नेमकं आणि त्याची स्टोरी काय आहे, म्हणजे बॅक स्टोरी काय आहे त्यांची? नाही, मोहोळ, संदीप मोहोळ बरोबर आहे. 2000च्या सुमारच्या संदीप मोहोळ हा एका वेगळ्या टोळीत होता, बोडके टोळीमध्ये होता तो. अच्छा, बाबा बोडके. हा, पण आता कसं आहे की मुळात ते त्या काळात खूप वेगाने लोक पुढे ह्याच्यात आले, वेगाने विस्तारले आणि वेगाने बाहेर पडले. म्हणजे त्या टोळीतल्या आता कुणाच्या नावावर कुठली केस नाहीये. सगळे गुन्हे हे त्यांचे निर्दोष मुक्त झालेले आहेत. त्यामुळे त्यांना गँगस्टर पण म्हणतात नाही. कारण पोलिसांच्या लेखी सुद्धा या टोळ्या निष्क्रिय म्हणून असं लिहिलेलं आहे, निरंक किंवा निष्क्रिय लिहितात ते. तर त्या एका टोळीमध्ये संदीप मोहोळ होता. आणि संदीप मोहोळचं वय खूप लहान होतं. म्हणजे 1995 साली प्रदीप सोनवणेचा खून झाला, जो गवळी टोळीचा हस्तक होता. त्याचा तर त्याचा ह्या टोळीने केला. पण त्यावेळेस अक्षरशः संदीपचं वय 14 वर्ष वगैरे होतं. त्यावेळेस त्या गुन्ह्यामध्ये होता तो. अच्छा, हा, म्हणजे तेव्हा पण अल्पवयीन होता तो, अल्पवयीन ह्याच्यात. ऍक्च्युली खरं चांगल्या घरातून पुढे आलेला, एक कुस्तीगिराच्या घरातून पुढे आलेला मुलगा होता. पण तो खूप वेगाने राईज झाला या सगळ्या ह्याच्यात. आणि त्यांनी खूप झटपट आणि पुण्याच्या सगळ्या भागात त्यांनी वर्चस्व बसवलं. म्हणजे अगदी वाळूचे ठेकेदारी जी असते, वाळूची ठेकेदारी म्हणजे ती पुण्याच्या सोलापूर रस्त्यावर जास्त चालते. म्हणजे उरळी कांचन तिकडचा तो भाग पार दौंडपर्यंत सुद्धा त्यांनी नेटवर्क त्याचं तेवढं होतं. पुण्यामध्ये खूप नेटवर्क मोठं असलेले हे होते. पण नंतर मोहोळ, त्याच्यानंतर त्यांच्या प्रतिस्पर्धी होती ती म्हणजे गणेश मारणेची टोळी होती. गणेश मारणे. अच्छा, हे गजानन मारणेंचं ते वेगळी. गजानन मारणे टोळी पूर्ण वेगळी, गणेश मारणेची पूर्ण वेगळी. अच्छा. गणेश आणि मग हे जेव्हा वर्चस्वाच्या वादातून आणि पैशाच्या वादातून त्यातलं, म्हणजे एकाच माणसाकडं ह्या टोळीनी पण जायचं आणि एकाच माणसाकडे त्या टोळीनी जायचं. मग ते पैसे कोणालाच मिळायचे नाहीत. त्याच्यातून त्यांच्या ठिणग्या उडायला लागल्या इंटरनल. कारण ते तर सगळे एकाच भागातले होते, मुळशी भागातले होते सगळे लोक. मग त्याच्यातून संदीप मोहोळचा खून झाला. अच्छा, मारणे, गणेश मारणे टोळीने तो केला. त्याच्यानंतर त्यावेळेस त्याचा ड्रायव्हर होता तो शरद मोहोळ. मग नंतर थोडा काही काळात त्याचं पुण्यामध्ये वर्चस्व झालं. त्याच्यानंतर त्याच काळामध्ये कोथरूडमध्ये गजा मारणे आणि
निलेश गायवळ, ह्या 2 टोळ्यांनी आपलं वर्चस्व निर्माण केलं. पण घायवळ हा गजानन मारणेंचाच माणूस ना? ते सुद्धा एकत्रच होते. जसं हे म्हणजे कधीच ते तर खूप जवळचे मित्र होते. एका टोळीत एकत्र त्यांनी केलेलं, म्हणजे कोथरूड भागातले हे सगळे होते. आणि त्यावेळेस म्हणजे कधीच कुणाला वाटलं नव्हतं हे दोघं एवढे मोठे गुंड होतील किंवा काय. पण आता दोघांच्याही टोळ्या जर बघितल्या तर फार मोठी साम्राज्य आहेत त्यांची आता. म्हणजे मुंबईत सुद्धा मुंबईतल्या गँगस्टर्सच्या एवढ्या टोळ्या नाहीत, इतक्या ह्या 2 टोळ्या मोठ्या आहेत. आता म्हणजे पुण्यात हे मला तर वाटतं पहिलं उदाहरण असेल की पुण्यातलं कोणतरी उंड परदेशात पळून गेलाय, तर निलेश गायवळ अजून सापडतच नाही. आता 1.5 वर्ष आलं. तो लंडनमध्ये गेलाय. अच्छा, हे म्हणजे पोहोचच्या बाहेर आहे आता. हा, पोहोचच्या बाहेर आहे. म्हणजे पोहोचच्या बाहेर असं कसं म्हणता येईल ना. पोलीस तर म्हणतात आम्ही रेड कॉर्नर नोटीस बजावली, ब्ल्यू कॉर्नर बजावली, आम्ही इंटरपोलशी संपर्क साधलाय, त्याची लंडनला तो कुठल्या पत्त्यावर आहे तेही आम्हाला माहिती आहे. नंतर त्याचा व्हिसा जर फेब्रुवारी महिन्यात संपलाय तर तो अजून सापडत का कसं नाही? मग बरोबर, म्हणजे मग यंत्रणा करतात काय, किंवा यंत्रणाच सांगतायत का आणू नका त्याला, असं काय आहे का त्याच्या पाठी? मग अशी चर्चा आहे. अच्छा, पण मग हे कसे काय उदयाला आले हे घायवळ किंवा मारणे? निले हे गजानन मारणे हे जेव्हा मोहोळ आणि गणेश मारणे होते ना, त्याच वेळेस हे सुद्धा एकत्रच असलेले ग्रुप आहेत. हे फुटले नंतर वर्चस्वाच्या वादात. म्हणजे टोळ्यांमधून फ्रँचायझीज तयार झाल्या ह्याच्या. आणि गणेश आणि आपलं गजानन आणि निलेश हे सुद्धा मित्र होते जवळचे, एकाच ह्याच्यात होते. पण शेवटी परत तू मोठा का मी मोठा, मग ह्याला काही लोकांनी सपोर्ट केला, ह्याला काही, आणि ते त्यांच्या दोन्ही ग्रुपमध्ये भांडणं सुरू आली. त्यांच्या गँगवरमध्ये 3-4 आत्तापर्यंत बळी गेलेले आहेत. ते गँगवर एक मोठं झालं कोथरूडचं. अच्छा, पण हे सगळं याच्यासाठीच की हे पैशात नाही, हे पैसे हा, म्हणजे जमिनीचे व्यवहार आणि ह्या सगळ्या याच्यामधून. बरोबर. पण असतं ना सर की जसं राजकारणी पक्ष बदलतात तसे हे टोळ्यांमध्ये पण एका टोळीतून दुसऱ्या टोळीत जाणं किंवा हे अशी काही तेव्हा हे होती का त्यांची? नाही, तसं कधी असं तशी कुठं म्हणजे असं दिसून आलं नाही की ह्या टोळीतला इतके वर्ष एकदम प्रतिस्पर्धी टोळीत गेलाय. असं कधी फार क्वचित अपवादाने असतील, पण तसे असणारे ते गेले मध्ये, म्हणजे मारले गेले ते. अच्छा, आणि फितुरी कधी हे सोसत नाहीत ही लोक. अच्छा, पण जसं आपण बघतोय की क्राईम बदलत गेला, आतापर्यंत आपण 2000च्या इथपर्यंत आलोय, पण यांचे वेपन्स पण बदलले असतील ना? कारण 60-70च्या दशकामध्ये आठवते, आम्ही मूवीमध्येच पाहिलं बरं का, की रामपुरी आणि चाकू वगैरे तेव्हा असायचे. पण आता कोयता गँग हे पुण्यामध्ये खूप म्हणजे दहशत निर्माण झालेली आहे. तर हे स्थिती बदल कसे झाले, म्हणजे ट्रान्झिशन कसं काय झालं? नाही, मुळात कसं आहे की आता 1960-70च्या काळातला आपण जेव्हा बोललो की नारायण जगताप, जान मोहम्मद पठाण किंवा ती जी लोक होती, तर ते त्यावेळेस त्यांचं व्हेकल म्हणून घोड्याच्या बग्गी वापरायची, म्हणजे मारामारीच्या वेळेस. आणि बग्गीच होती ना त्यावेळेस कुठल्या वाहनच नव्हती ना, काही स्वयंचलित वाहनं कुठलीच नव्हती. म्हणजे फार असतील पण एकदम मोजके असतील, स्कूटर बाईक्स काही. त्याच्यानंतरच्या काळामध्ये रिक्षा वापरल्या जायला जास्त. नंतर आता सर्रास बाईक झालेले आहेत. त्या काळात वेपन्स कुठली होती? त्या काळात सुरुवातीला सोडा वॉटरच्या बाटल्या होत्या. अच्छा, सोडा वॉटरच्या बाटल्याने हल्ले करायचे, सोडा वॉटरच्या बाटल्या मारायचे, त्याचा ब्लास्ट, असा छोटा ब्लास्ट होतो त्यांनी. किंवा रॉकेलचे बॉम्ब करायचे, रॉकेलचे बॉम्ब टाकायचे. त्यावेळेस तलवारी वापरायचे, गज वापरायचे, सायकलच्या चेन वापरायचे, बुलेट मोटरसायकलची चेन वापरायचे. नंतर रामपुरी चाकू म्हणजे चालत, म्हणजे पूर्वापार चालत आलेले एक शस्त्र कायम आहे बरं का अजून, की ज्याचा तो आकार पण असा शेपच त्याचा असा एकदम टोकदार आहे. आणि ते अट्रॅक्ट, म्हणजे गुन्हेगारांना अट्रॅक्ट करणारे शोप आहेत. अच्छा, आणि या लोकल क्राईम मध्ये बंदूक आणि हे घोडा जे काय म्हणतात ते 90s नंतर पहिल्यांदा आलं. 90s मध्ये जसं मुंबई टोळ्यांशी यांचे संबंध जास्त आले, त्याच्यापूर्वी आधी असायची त्याला म्हणजे गावठी कट्टा म्हणायचे त्याला कट्टा. ते साधं सायकलच्या नळीपासून तयार करायचे लोक ते. पण 90sच्या नंतर जेव्हा गुन्हेगारचा ट्रेंड बदलला असं आपण जेव्हा म्हणतो ना, तेव्हा वेपन सुद्धा बदलले. वेपन म्हणजे एकदम फॉरेनचे चॉपर्स आले.
तेव्हा 93ला 1993 साली गवळी गँगचा एक अजित लावण म्हणून होता. अच्छा. त्याचा निगडीमध्ये खून झाला 93 साली प्रिया हॉटेलमध्ये. त्यावेळेस पहिलं वेपन पुण्यात ते वापरलं गेलं गँगवॉरमधलं. अच्छा. म्हणजे ते मुन्ना शेख आणि त्या गँगने तिकडच्या केलेला होता खून तो. म्हणजे ऑपोजिट गँग, गवळी गँगच्या ऑपोजिट गँगने केलेला होता. त्यावेळेस पहिलं वेपन म्हणजे पिस्टल जे वापरलं गेलं ते वापरलं गेलं. ओके. म्हणजे क्राईम मध्ये पहिल्यांदा फॉरेन वेपन आलं ते पुण्यामध्ये इथून सुरुवात झाली. तिथून सुरुवात झाली. तिथून नंतर मात्र मग कायम वेपन वापरत आले. आणि आता तर काय म्हणजे फॉरेनचे वेपन आपल्याकडे आता सर्रास मिळतात. किंवा आता देशी मेड जे घोडा म्हणजे ज्याला देशी कट्टे म्हणतो आपण, ते सुद्धा इतके पॉलिश आलेत की ते फॉरेन वेपन सारखेच आहेत. इतके पॉलिश आलेले वेपन आता. अच्छा. आणि ते सहजासहजी उपलब्ध होतात. म्हणजे गेल्या 1-2 वर्षात 500-700 तर अशी सहज वेपन बंद जप्त झालेली आहेत. कमीत कमी पुण्यातल्या गुंडांकडे जप्त झालेली. म्हणजे प्रत्यक्षात असलेले किती असतील ते. बरोबर. आणि दुसरं यांच्या एक ठराविक भाषा पण आहेत वेगवेगळ्या. त्याच्याविषयी काय तुम्ही सांगाल? म्हणजे कारण आम्ही सिनेमांमध्ये ऐकतो हे म्हणजे ते खुन्नस, दुश्मनी वगैरे असे शब्द त्यांचे असायचे. डी कंपनी वगैरे हे जे काही हे होते. पूर्वी कंपनी असं नव्हतं. हे कंपनी वगैरे सगळं नंतर 90s नंतर झालं. जेव्हा गवळी गँग किंवा नाईक टोळी मुंबईची जेव्हा पुण्यात आले तेव्हा त्यांच्याशी कनेक्शन असलेले गुंड पुण्यात वाढले आणि ते एकमेकांसाठी काम करायला लागले. म्हणजे गवळीसाठी पुण्यात काम करायला लागले, नाईकसाठी काम करायला लागले पुण्यात. तेव्हा ते एकमेकांना तो मुंबईचा पगडा तसा आला पुण्यामध्ये. सेम मुंबईसारखी स्टाईल सगळी आली अरुण गवळी आल्यानंतर. मग ती सगळी मुंबईची स्टाईल. मग दगडी चाळी सारखं सगळे ते तिथला जो टोळीचा लीडर असेल त्याच्या भोवती असं सगळीकडे कोंडाळ करून त्याला संरक्षण वगैरे एकदम सगळं ते वेगवेगळ्या पद्धतीने. मग ते मॅटर शब्द वापरायला लागले. मॅटर करायचं आहे. त्याच्यानंतर ढगात पाठवू. मग ते त्यावेळेस ते असे सगळे इंग्रजी म्हणजे हे शब्द मुंबईचे जे आहेत ना ते यांचे शब्द लँग्वेज बदलली ती. जसे कपडे बदलले, जशी व्हेकल्स बदलली, तशी लँग्वेज पण बदलले. पेटी, खोका हे शब्द तेव्हापासून. हात म्हणजे 1000 रुपये, 5 हात दे त्याला म्हणजे 5000 रुपये दे, असं हे त्यावेळेस पासून आलं ते. पण जसे जमिनीच्या व्यवहारांमधून गुन्हे व्हायला लागले तर याच्यामध्ये ज्या लोकल टोळ्या होत्या तर यांना बाहेरच्या राज्यातून टोळ्या आउटसोर्स केल्या जायच्या का क्राईम साठी वगैरे? असं काही तेव्हा ट्रेंड होता? नाही, तसं बाहेरच्या टोळ्यांनी येऊन इथं गुन्हे केल्याचं एक उदाहरण आहे की दिल्लीचा जो गँगस्टर होता बबलू श्रीवास्तव, त्यांनी पुण्यात एक अपहरण केलं होतं. पुण्यात एकाचं. कारण त्याचं त्यावेळेस त्याने ना सरळ सगळ्या देशातल्या मेट्रो सिटीज जेवढ्या होत्या, मोठमोठी शहरं, बेंगलोर, मुंबई, पुणे, दिल्ली, तर त्याच्यात त्यांनी प्लॅन केलेलं होतं की मोठमोठे व्यावसायिक जे असतील, खूप श्रीमंत धनाढ्य लोक असतील, त्यांच्या मुलांचं अपहरण करायचं आणि त्या बदल्यात काही कोट्यवधी रुपये मागायचे. आणि त्याच्यात तो तसं करत तो पुण्यामध्ये आला. तिकडून त्यांनी बरेच केले, म्हणजे बेंगलोरला वगैरे सुद्धा खूप केलं त्यांनी. आणि पुण्यामध्ये एक सागर लडकत म्हणून एक पेट्रोल पंप व्यावसायिक होते आणि मोठे उद्योगपतीच मानतील त्यांना ते तसे. त्यांचा मुलगा होता सागर लडकत. तर त्याला किडनॅप करायचा त्यांनी प्रयत्न केला तो घरी जात असताना. तर त्याला काय वाटलं लोक कोणतरी भांडणं कोणतरी करतंय आणि क्वीन्स गार्डनला म्हणजे सीपीच्या बंगल्याच्या मागच्याच गल्लीत झालं ते रात्री. म्हणजे एवढ्या सेन्सिटिव्ह एरियामध्ये? हो. तर हे 97 साली आलं. 22 मे 97ला. तर त्यांनी प्रतिकार करायचा प्रयत्न होता. हट्टा होता सागर. त्यांनी प्रतिकार करायचा प्रयत्न केला. त्यावेळेस मात्र त्यांनी मग ते मारून टाकलं त्याला आणि तो पळाला. हा गुन्हा फार उशिराने डिटेक्ट झाला. त्यात बबलू श्रीवास्तव होता आणि त्याची मैत्रीण पण होती त्याच्यात, अर्चना शर्मा. म्हणून म्हणजे महिलांचा पण या सगळ्या पुण्यातले खास जर आपण याचा बोलायचं झालं तर पुण्यातल्या क्राईममध्ये किंवा या टोळ्यांमध्ये महिलांचा सहभाग होता? नाही, पुण्यातल्या ह्या ऑर्गनाइज क्राईममध्ये कधीच म्हणजे तसा महिलांचा सहभाग कधीच कुठं दिसला नाहीये. फारच कमी. म्हणजे महिलांचा क्राईम म्हणजे कुठला असायचा, एक तर ते दारू विकणे किंवा गर्दीत महिलांची मंगळसूत्र पळवणे
म्हणजे अशा प्रकारचे नाही, या टोळ्यांमध्ये मी विचारते. त्या टोळ्यांमध्ये कधी नाही दिसलं पुण्यात. पण म्हणजे आता एखाद्या टोळीचा म्होरक्या आहे, तो त्याला टाकलाय जेलमध्ये, तर घरातली एखादी महिला हा म्हणजे तसं सगळं असतं ना हँडओव्हर की म्हणजे करते आणि संबंधित गुंडाची बहीण, गुंडाची बायको, गुंडाची आई, हे जसं आता सुरेश मंजेकर, कल्याण डोंबिवलीला सुरेश मंजेकर होता, त्याची आई आणि बहीणच अख्खी गँग चालवायची. तसं पुण्यात नाही, तेवढं उदाहरण कुठलं मोठं नाही. अप्रत्यक्षपणे काही ना काही थोडंफार ते करत असतील, पण थेट क्राईम मध्ये काही सहभाग नाहीये कुणाचा. तसा कधी दिसला नाहीये एवढा ठळक. आणि महिलांचा सहभाग जर म्हणायचा असेल तर ते सगळ्यात एक महाराष्ट्र हादरवून सोडणार एक प्रकरण होतं. ते अंजनाबाई ढाळे, म्हणजे अंजनाबाई गावित, ती मुलगी होती रेणुका आणि दुसरी होती सीमा. ते पुण्यामध्ये राहायचे. आणि त्यांनी जवळपास महाराष्ट्रातील 42 मुलांचं अपहरण केलं होतं. हो बरोबर, ते खूप बालकांचं अपहरण करून मारून टाकली. त्यातली फक्त 6 प्रकरणं फक्त रेकॉर्ड म्हणजे सिद्ध होऊ शकली. ते अंजनाबाई ढाळे पुण्यामध्ये इथं कोथरूडमध्ये राहायची, एरंडवण्यामध्ये पॉश फ्लॅटमध्ये राहायची, एकदम भाड्याने घेऊन. त्या काळात ती कार घेऊन गोव्याला वगैरे जायचे हे लोक, आयुष करायचे. आणि अत्यंत मोडस ऑपरेंडी वाईट होती तिची. ते काय करायचे म्हणजे तोपर्यंत ती रेकॉर्डवर होती पोलिसांच्या, पण ती मंगळसूत्र स्वर म्हणूनच रेकॉर्डर होती. ती आणि तिच्या मुली, तिच्या एका मुलीचं लग्न झालेलं आहे. तिचा जावई सुद्धा त्या गुन्ह्यामध्ये आहे, एका किरण शिंदे म्हणून. आणि त्यांची मोडस ऑपरेंडी अशी होती की औरंगाबादचं मूल उचलायचं, पुण्यात घेऊन यायचं, पुण्यातलं उचलायचं, तिकडं न्यायचं. आणि अक्षरशः त्यांची ते काय करायचे की गर्दीच्या ठिकाणी जायचे. ते अंजनाबाई आणि तिची 2 मुलं, बहिणी, तिच्या आपल्या मुली, आणि ते बाळ घेऊन जायचे कडेवर. आणि मग ते बाळाच्या नाजूक भागाला आहे ना ते झेंडू बाम लावायचे. आणि त्यामुळे ते बाळ कळवळून रडायला लागायचं. मग आता एखादं बाळ आपलं रस्त्यावर चाललेलं एका बाईच्या हातातलं रडत आहे म्हटलं, साहजिक 4 बायका जमावतात ना, काय झालं. आणि ती संधी साधून ते 2 मुली मंगळसूत्र किंवा चेन जे असेल ते तोडून पडायचे. तर पोलिसांना हे प्रकार फार उशिराने कळला की पुण्यात ती अटक झाली मंगळसूत्र चोरी प्रकरणात. त्याच्यानंतर त्यावेळेस त्यांच्याकडे बाळ होतं एक. तर पोलिसांना काय संशय आला, ते म्हणजे माझ्या मुलीचं आहे बाळ ते. मग त्याच्यानंतर ती काही दिवसांनी लगेच हडपसरला अटक झाली. हडपसर पोलीस स्टेशनच्या एका गुन्ह्यात त्यावेळेस पण एक बाळ होतं. तर एक चाणक्य पोलीस होता, त्याच्या लक्षात आलं की त्यावेळेस असलेलं बाळ आणि आत्ताचं असलेलं बाळ हे वेगळे आहेत. मग त्याच्यातनं त्यांनी चौकशी केली. त्याच्यानंतर ते म्हणले आम्ही खून केलेला आहे. नंतर एरंडवण्यात त्यांनी पंकज मामुलकर, आता ते नाव सुद्धा खरं घेऊ नये त्या बाळाचं बिचाराचं, त्याचा खून केला होता. त्यांनी सिमेंटच्या पोत्यात बांधून टाकले होते. आणि अशी कितीतरी बाळं त्यांनी कुठं घाटात मारून टाकलीत, कुठं वेगवेगळ्या कचरकुंडीत फेकून दिलीत, काय केलीत. आणि 42 मधले फक्त 6 गुन्हे कोर्टात सिद्ध झाले, त्याच्यात जन्मठेप झाली त्यांना. आणि म्हणजे अत्यंत निर्घृण, म्हणजे एकदम बेकार प्रकरण होतं ते. की शेवटी ते राज्यात इतके 42 पर्यंत तर तिनेच आकडा सांगितला. तिला नावं तर माहीत नसायची कोणाचं आहे कुठलं, तर तिने फक्त ठिकाणं दाखवली तरी 42 दाखवलेली. त्यातले 6 गुन्हे फक्त त्याने, म्हणजे काय हे असतं ना, म्हणजे दैवगती म्हणतो आपण, तिला काहीच झालं नाही. ती ह्याच्यात तुरुंगात हार्ट अटॅकने गेली ती. आणि त्या मुलींचा मुले आहेत जन्मठेप आहेत अजून. हो, जन्मठेप लागली त्यांना, जन्मठेप भोगतायत त्या. 2011च्या वगैरे दरम्यान पोलिसांनी कारवाई करायला तशी, म्हणजे थेट हे सगळे टोळीमधले होते, मारणे असतील, मोहोळ असतील, तर मकोकास लावायला सुरुवात केली, थेट जेलमध्येच टाकायचं. पण तिथून पण यांचं बऱ्यापैकी नेटवर्क चालायचं. कारण एक हे की जर्मन बेकरीचा जो बॉम्बस्फोट झाला पुण्यामध्ये एवढा मोठा, तर त्याचा जो आरोपी होता कातिल सिद्दीकी, तर त्याला घायवळने तुरुंगात मारलं होतं. नाही घायवळ काय तो सीन आहे? शरद मोहोळ. हा बरोबर. तो अंडा सेलमध्ये होता तो, आणि कातिल सिद्दीकी आणि हिमायत बेग होते दोघं अंडा सेलमध्ये होते. ती बऱ्याच अंडा आकृती, ती अंडा सेल म्हणजे ते फारच रिझर्व ठेवलेलं असतात त्याच्यात. आणि त्यांना दुसऱ्या दिवशी दिल्लीला हलवणार होते. आणि त्यांना ते एक काहीतरी बहुतात एक हे लागलं होतं कुणकुण की आपल्याला कोणतरी इथं मारेल. शेजारच्या बाराकीमध्ये शरद मोहोळ होता.
त्याला ते माहिती होतं की इथे हा म्हणजे काहीतरी आपल्यावर हल्ला होईल किंवा काय असं त्याला कुणकुण लागले असावी. त्यांनी अर्ज केला होता की आम्हाला दुसऱ्या तुरुंगात हलवा म्हणून. अच्छा. त्यांना दुसऱ्या दिवशी हलवणार होते ते. तर यांनी पहाटेच ते वॉशरूमला सोडलेलं होतं. त्यावेळेस शरद मोहोळनी नाडीने गळा आवळून त्याचा खून केला, कातिल सिद्दीकीचा. अच्छा. म्हणजे ते खूप देशभर गाजलं. पण त्यांच्याकडे ते काही हेच नसतात ना, म्हणजे नाही, ते पायजमेची नाडी. अच्छा. दुसरा एक कैदी होता तिथं, त्याच्या पायजमेच्या नाडीने गळा आवळला त्याचा आणि तो तिथेच. ते असं म्हटलं जातं की ते व्यवस्थेने घडवून आणलं ते. शरद मोहोळला सांगितलं तुला सगळ्या जतन सोडतो, तू ते कर. कारण कुठंतरी एक जरब बसली पाहिजे. आपल्याकडे देशात दहशतवादी जे कृत्य घडवतात त्यांना एक जरब बसली पाहिजे. म्हणून काही वेळा सिस्टीम हे आउट ऑफ वे जाऊन काही गोष्टी करतात. त्यातला एक प्रकार असावा असं एक त्यावेळेस चर्चा होती. अच्छा. पण मग शरद मोहोळचं पुढे काय झालं? शरद मोहोळचा आता एक 2-3 वर्षापूर्वी खून झाला शरद मोहोळचा. तो गणेश मारनेनीच केला तो. अच्छा. म्हणजे संदीप मोहोळचा ज्यांनी केला ना त्याच टोळीने आणि एक शेलार म्हणून विठ्ठल शेलार. नाही, पण त्याने जेव्हा त्या कातिल सिद्दीकीला मारलं त्याच्यानंतर त्याला काही फायदा झाला का तिथे? जर हे सिस्टीमने घडवून आणलं असं तुम्ही म्हणताय तर त्याला नंतर. मी म्हणत नाही, अशी चर्चा होती ती. बरोबर. नाही, पण त्याला तो अनेक केसेस मधून निर्दोष सुटला ना तो. कदाचित आता सिस्टीम वाले तरी गुन्हेगारांना शब्द देतात तो पाळतातच अशातला भाग नाहीये ते. पण ते त्यात पुरतं रिलीफ दिला असेल किंवा तुझं नाव होईल, तुझं काय ते होईल, तुझं आणखी मोठं होशील. तर शरद मोहोळचं नाव मोठं झालं. पण नंतर आता 2 वर्षापूर्वी त्यांच्या पूर्वीच्याच गँगवॉरमध्ये गणेश मारणे टोळीने त्याचा खून केला. आणि त्याच्यानंतर पुढे ही कोयता गँग कधीपासून ऍक्टिव्ह झाली आहे? नाही, कोयता गँग आहे ना मुळात अशी काही कुठली गँग नाहीये पुण्यात. हे काही राजकीय लोकांनी ना ते उठवलेलं आहे तसं. काय मुळात गँग म्हणजे काय तर ते सिंडिकेट असतं. त्या गँगचा एक कोणतरी टोळी प्रमुख असतो, त्याचे ते मेंबर्स असतात. ते असं नाही ना की हडपसरमध्ये एखाद्याने कोयता मारला आणि सदाशिव पेठेत पण एखाद्याने कोयता, म्हणजे ते दोघं एकत्रच आहेत असं नाहीये ना. ते वेगवेगळे इन्सिडेंट्स आहेत ते. अच्छा. तर कोयता गँग म्हणजे हा कुठलं मीडियातनं सुद्धा काही वेळा असे शब्द येतात. हा, ते काय म्हणजे पुणेकरांना पडलेला प्रश्न की हे कुठून उठून आलेत असे? नाही, आत्ताची ही जी तरुणाई आहे ना त्यांना आता कोयता कुठलंही सहजपणे अवेलेबल होणारं साधन आहे ना. शेतकऱ्याचं साधन आहे ते कोयता. हे कोयता प्रत्येकाच्या घरात असायचं पूर्वी, आपल्या सगळ्यांच्या घरात असायचं. मग आता त्या कोयत्याने कसं असतं की पिस्तुलाची गोळी मारायला आहे ना त्याला दम लागतो ना, त्याच्यापेक्षा चाकूनी भोसकाला दम लागतो. म्हणजे क्रौर्य. जर तुम्हाला एखाद्या गोष्टीचं क्रौर्य दाखवायचं असेल ना तर पिस्तुलाने 1-2 गोळ्या फडदिशी ते क्रौर्य दिसत नाही. ते जर 10-20 वार केले वेगवेगळ्या पद्धतीचे तर त्याची भीषणता जास्त वाढते, दाहकता जास्त वाढते आणि त्याच्यामुळे दहशत जास्त वाढते. त्याच्यामुळे अनेकदा आताही पोरं काय झालं की ते रील वगैरे बघतात, ते रील्स मधले वगैरे ते उचलला कोयता घातलायला, त्याचं गांभीर्य नाहीये त्यांना. बरं, आता हे कोयते सुद्धा आता म्हणले कोयत्यावर बंद, कशावर बंदी आणणार ना. उद्या कात्रीने मारायला सुरुवात करतील, स्क्रूड्रायव्हरने मारायला सुरुवात करतील, पेन सुद्धा भोसकू शकतात ना डोळ्यात. म्हणजे कसं आहे की मुळात वृत्तीच आपली ही काय होतं, लोक मुलांमधलं आहे ना गुन्हेगारीची क्रेज कमी करायला आपण काही करतच नाहीये. बरोबर. मी त्या मुद्द्यावर येणार आहे सर. पण आत्ताचा जो सोशल मीडियाचा सगळा हे आहे तर म्हणजे तुम्हाला गल्लीत येऊन क्राईम करण्याची गरज नाहीये. तुम्ही सोशल मीडियावर सुद्धा फेसबुकवर किंवा इन्स्टावर बघितलं तर ही गँग्स एकमेकांशी लढतायत. म्हणजे शीतयुद्ध म्हणूया हवं तर त्यांना, पण ते उकसावणं जे असतं ना आणि मग कॉलर मागे करून चौकात येऊन एकमेकांना ठोकणं, तर ही जी टेंडन्सी आहे याच्या मागची जी सायकोलॉजी आहे ती नेमकी कशी काम करते? सायकोलॉजी म्हणजे काय माहिती का, आता आजची जी पिढी आहे ना त्यांना प्रॉपर एज्युकेशन नाही आहे असं वाटतं कधी कधी, किंवा त्याकडं पालक लक्ष देत नाहीत. तर आता हे सगळं काय पोलिसांनीच करायला पाहिजे अशातला भाग नाही. सगळ्याच समाज घटकांनी ते जबाबदारीने सांगितलं, शेजारी पाजाऱ्यांनी सांगितलं पाहिजे. आता आपले पालक काय करतात, मुलाला 2-3 लाखाची गाडी घेऊन देतात. बरं, तो मुलगा पुढे जाऊन गाडी चालवतोय कसं हे कधी बघत नाहीत ना, किंवा तो कोणाबरोबर चालवतोय, 2 जण बसतात का 4 जण बसतात त्याच्या गाडीवर हे बघतच नाहीत. तो कुठल्या स्पीडने गाडी चालवतोय हा ही क्राईमच आहे ना शेवटी. म्हणजे या पोरांची जी वेगाचं आकर्षण असतं या पिढीला, वेगाचं, आणि काहीतरी इतरांपेक्षा वेगळं करतोय. म्हणजे गल्लीतले सगळे तर मी एकटा चाकू मारतोय, म्हणजे ते हे वेगळंच आकर्षण आहे त्यांना. आणि हे गुंडगिरीची म्हणजे त्याला भाईगिरीची क्रेज ज्याला म्हणतात ना, हे तसं आहे. बाकी काय नाही, त्यांना त्याचे
परिणाम माहीत नाही, की त्यांना ते परिणाम घरच्यांनी सांगून द्यावे लागतात की बाबा तू आता एखाद्याला कोयता मारलास, तू 5-7 वर्ष तुला सरकारी नोकरी, एक तर तू तुरुंगात जाशील, तुरुंगात गेला की तुला सरकारी नोकरी आयुष्यात कधी लागणार नाही, हे सगळे तुझं कुटुंब उद्ध्वस्त होईल, रस्त्यावर येतील सगळे घरातले लोक, ह्याचे हे सगळे दुष्परिणाम जे आहेत ना क्राईम करू नये यासाठीचे, तर ते पालकांनी घरातनं आधी आपण सांगायला पाहिजे मुलांना. पण आपण आता बघतोय की पुण्यामध्ये पब कल्चर किंवा रेव पार्टीचं जे काही हे वाढलेलं दिसतंय पेव, तर ते सुद्धा या सगळ्याला भर घालणार आहे ना. इथून म्हणजे तुम्ही आता दारू घेत नसाल तरी तुम्ही पावडर फॉर्ममध्ये जे व्यसन घेता आहे, तर ते पण एक मोठं रॅकेट आहे ना या सगळ्यामध्ये. ते तर सगळ्यात जास्त घातक आहे. म्हणजे दारूचं मी कुठल्या व्यसनांचं कुणीच कधी समर्थन करू नये, पण दारू पिणारा माणूस कधी थोड्या वेळाने तरी भानावर येतो. हे जे नार्कोटिक्स आहेत ना आत्ताच्या, म्हणजे एक काळ आपल्याकडं महाराष्ट्रात किंवा देशात ब्राऊन शुगरने एक पिढी उद्ध्वस्त केली, गर्द. बरोबर. तर आत्ताची जी पिढी आहे ना ही MDनी उद्ध्वस्त केली. म्हणजे त्याला त्यांच्या भाषेत म्याव म्हणतात, मेफोड्रेन नावाचं ते ड्रग आहे की ते काय 100-200 रुपयाला सुद्धा पुढे मिळते ती. बरं, त्याला कलर नसतो, त्याला चव नसते आणि त्याला वास नसतो. बरं, ते कुठल्याही फॉर्ममध्ये तुम्ही घेऊ शकता, म्हणजे ते पाण्यातनं घेऊ शकता, कशातनं घेऊ शकता. तर त्याची नशा लवकर उतरत नाही आणि ती नशा उतरायच्या आधीच ही पुरं दुसरी पिढी पुढे घेत असतात. त्यामुळे ते कायम धुंदीत असतात. आणि कसं असतं काय, हे पेहरावावरनं ओळखायचं असतं. ह्या पिढीचा जो पेहराव आहे ना, की वाढलेली दाढी, मळकट शर्ट, मळकट पॅन्ट, पायामध्ये असं काहीतरी विचित्र सँडल घातलेलं, म्हणजे ज्याचा टापटिपपणा नाही, वरनं गबाळ जर्किन, केस उभे राहिलेले वगैरे, म्हणजे टापटिपपणा वगैरे अजिबात नसतो. कधी बघितलं तर आत्ता झोपेतनं उठलाय असा अवतार जो असतो ना, तो आत्ताच्या पिढीतल्या बघा किती जणांचा दिसतो. आपल्या आजूबाजूला बघा किती मुलं दिसतात तुम्हाला. हे पालकांनी लक्ष ठेवायला पाहिजे ना. आणि हे काय आता फक्त पब कल्चरमुळे नार्कोटिक्सचा प्रसार होते अशातला भाग नाही. ते पब कल्चर आणि नार्कोटिक्स तो तर आणखी वेगळाच विषय, कारण तो क्लास निराळ आहे. ते सगळ्या उच्चभ्रूंची मुलं तिथं जातात, सगळे हायफाय लोक आहेत. त्यांच्याकडे ते बाकीच्या रस्त्यावरच्या क्राईममध्ये तरी दिसत नाही. हा, त्यांना प्रोवोक करायला ते असतात अनेकदा, पण हे नार्कोटिक्सचं म्हणजे MDचं जे व्यसन आहे ना, हे आता आपल्या तुमच्या आमच्या घरापर्यंत येऊन पोचलंय. इतकी भीषण परिस्थिती. पण याच्यामध्ये एक असंही दिसतं की स्लम एरियाज मधले किंवा झोपडपट्टीतली जी अल्पवयीन मुलं आहेत त्यांना हाताशी धरून किंवा त्यांना पैशाचं आमिष दाखवून हे सगळं पसरवलं जातं. तर हे पण खूप डेंजरस आहे ना. म्हणजे आणि अल्पवयीन मुलं याच्यामध्ये जास्त ओढली जात आहेत त्याच्यामुळे. नाही, हे बरोबर आहे तुमचं की दोन्ही गोष्टी आहेत. म्हणजे एकदा क्राईम आणि नार्कोटिक्स कंझ्युम करणारी लोक, ह्याच्यात अल्पवयीन मुलांचा टक्का हा प्रचंड मोठा आहे. म्हणजे त्यांचा वापर केला जातोय, वापरही केला जातो, पण कंझ्युम करणारी मुलं वर्क क्लास जो आहे त्याच्यात सुद्धा अल्पवयीन मुलं जास्त आहेत. म्हणजे 18 वर्ष, म्हणजे 15 वर्षाच्या पासून 14-15 वर्षाची मुलं ते MD कंझ्युम करतात. बरं, त्याचा पटकन वास पण येत नाही ना. करणाऱ्यांना कळतं, शेवटी ते घरच्यांना बिहेवियर बदलतं ना, तुमचं वर्तन बदलतं ना. आपल्या मुलाचं वर्तन बदललं हे आपल्या आई बापालाच आधी कळावं लागतं ना. नंतर मग काय झालं तर पोलीस येतात ना, किंवा आजूबाजूचे लोक. आणि हे जे ना प्रमाण इतकं भयानक वाढलेलं आहे MDचं, की तो धोका म्हणजे, आणि अल्पवयीन मुलांचा जो टक्का आहे ना आता क्राईम मधला, म्हणजे डायरेक्ट क्राईम मधलं, म्हणजे खूप गंभीर गुन्ह्यांमध्ये सुद्धा, म्हणजे खून असतील, खुनी हल्ले असतील, कोयता तुम्ही म्हणता तसं, त्याच्यात अल्पवयीन मुलंच जास्त आहेत. बरोबर. 16 ते 18, 15 ते 18 एवढाच वयोगट आहे. म्हणजे असा प्रश्न पडतो ना की सोशल मीडियावर अनेक रील्स बघतो आपण, ही लहान लहान मुलं, ती क्रेज नेमकी काय कळत नाही. म्हणजे तुम्ही हातात तर एखादं वेपन घेऊन तुम्ही रील्स बनवता आणि त्याच्यातून तुम्हाला असं वाटतं की आपण खूप काहीतरी ग्रेट केलंय. किंवा आपण बॅनर्स बघतो एवढे सगळे, त्याच्यावर नावं असतात, भाई आणि राजे आणि अजून काय काय पदं लावलेली असतात वेगवेगळी. तो तर ते काय नेमकी सायकोलॉजी काम करते यांना, ते क्रेज असण्याचं कुठून ते सुरू होतं सगळं. तुम्ही एक शिक्षण घेत असता किंवा पण तुम्ही ह्या वाटेकडे वळता, तर अशा कुठल्या गोष्टी समाजात कारणीभूत ठरतात या सगळ्या गोष्टीला
उकसवायला म्हणूयात आपण. नाही, मुळात कसं आहे की पूर्वी तर हे गुंडगिरीचं सुरुवातच कॉलेजपासून व्हायची, कारण कॉलेजचे इलेक्शन्स असायचे, कॉलेजमध्ये इलेक्शन्स असायचे, त्यामुळे मग अमुक एक उभा राहिला की त्यांनी कुठली कसबा पिढीतली पुरं आणायची, की त्याच्या आपोतचं कोणी त्यांनी दुसरीकडची आणायची, तर तिथनंच ते सुरुवात व्हायचं त्यावेळेस. पण आता हे खरं 90s नंतर बंदच झालं जवळपास इलेक्शन कॉलेजच्या, तर एक चांगला निर्णय खरं तो. पण आता शाळांमध्ये पण तुम्ही बघितलं ना, की 9वी 10वीची मुलं आहेत ना, त्यांच्यात सुद्धा ग्रुप्स असतात, मग तू मोठा का मी मोठा, आणि हे भाईगिरीचं आकर्षण आहे ना, हे सगळं सोशल मीडियातनं आलेलं आहे त्यांना. मी सांगितलं ना तुम्हाला की त्याचे दुष्परिणाम त्यांना फक्त तेवढंच दिसतं, एक गुंड चाललाय, त्याचे फॉलोअर्स त्याच्याबरोबर चाललेत, असे ITत चाललाय, मग तो तुरुंगात बसतो कसा ना, हे यांनी कधी बघितलं ना, किंवा तुरुंगाची दिनचर्या जेव्हा कळले ना, की सकाळी 5:30ला लाद घालून ओढवतात तिथं, आणि ते राष्ट्रगीत म्हणायचं सकाळी 5:30ला उठून, आणि दुपारी 4-5ला बऱ्याक बंद म्हणजे बंद, सूर्यास्त तुम्ही बघू शकत नाही. हे जेव्हा तिथलं जीवनक्रम जेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर वारंवार येत जाईल ना, तेव्हा हे थोडं कमी होऊन जाईल ती, की बाबा तुरुंगात जाणं किती भयानक असतं, किंवा तिथलं जीवन किती भयानक आहे, तिथलं जेवण कसं असतं, त्या टाईपचं लिटरेचर आहे ना पालकांनी सांगावं लागतं, की बाबा हे बघ असं असतं बरं का. सगळेच लोक तरुण असतात ना, सगळेजण तारुण्यात बेफाम असतातच, पण सगळे गुंड होत नाहीत ना, त्यातला प्रकार आहे. आणि अलीकडच्या काळात काय म्हणजे हे मला अगदी क्लिअर कट हे असंच वाटतं की पालकांचं मुलाकडे लक्ष नाही, मुलांकडे, किंवा खूप जास्त प्रमाणात त्यांना फ्रीडम दिलं जातं. इन्फ्लुएन्सिंग गोष्टी पण खूप आहेत ना, मुलं असं नाही होत ना की दिवसभर घरात आहेत किंवा पालकांच्या समोर आहेत, कॉलेजला बाहेर जात आहेत किंवा क्लासेसला जात आहेत किंवा आणखीन मित्रमैत्रिणींसोबत जात आहेत, तर ह्या इन्फ्लुएन्सिंग गोष्टी आहेत त्या आपण कशा कंट्रोल करणार? नाही, त्या इन्फ्लुएन्सिंग गोष्टी आहेत हा भाग वेगळा आहेत, पण मुळात म्हणजे विद्यार्थी म्हणजे किंवा ते मुलं पालकांच्या डोळ्यासमोर नसतात, त्यापेक्षा पालकच मुलांच्या डोळ्यासमोर नसतात. आता काय झालंय असं की आपल्या गरजा एवढ्या वाढलेल्या आहेत की एकट्याने नोकरी करून ते घर चालत नाही, मग ऑटोमॅटिकली मग आई वडील दोघंही सकाळी कामाला जाणार, संध्याकाळी येणार, ते पुढे बघत बसणार. मग आता थोडं किरकोळ चाललंय म्हणतात, आता मुलांची भांडणं आहेत, ते हे त्याचं कुठवर जातंय ते त्यांच्या लक्षात येत नाही, ते आणि हातातनं वेळ जाते तेव्हा ते एकदम झटका बसतो. मला एक आणखीन प्रश्न विचारायचा की जसं 60 पासून ते आतापर्यंतचा क्राईम जसा बदलत गेला, तसं पोलिसांच्या कारवायांमध्ये काय काय बदल, तुम्ही आता एवढे वर्ष ग्राउंड रिपोर्टिंग करताय, तर ते काय काय बदल होत गेले? पोलिसांच्या याच्यात आता प्रत्येक काळात 4 पोलीस चांगले असतात, 4 वेगळे असतात, पण पूर्वीचं पोलिसिंग हे अधिक परिणामकारक होतं. म्हणजे संभायची कम्युनिकेशनची साधनं नव्हती, तरी पोलिसांचा इंटेलिजन्स जबरदस्त असायचा, कुठं काय घडणार आहे, कुठं काय होणार आहे याची त्यांना अचूक माहिती असायची. बरं, एखादा गुन्हेगार निघून गेला तरी तो कुठं आहे, कुणाकडं असू शकतो, ह्यांचा अगदी अचूक, कारण घराशी संबंध असायचा पोलिसांचा. पोलिसांची संख्याही मर्यादित होती. आता शहरच एवढी वाढलीत, आता पुण्यात जवळजवळ 7-7.5 हजार पोलीस आहेत, पुण्याची लोकसंख्या 40 लाखाच्या पुढे असेल, काय करणार पोलीस तरी. फक्त पोलिसांचं काम आता एवढंच आहे की पोलीस आत्ताच्या काळातले प्रभावी कशात आहेत, तर तंत्रज्ञानामध्ये प्रभावी. आता इंटेलिजन्स वाढलाय, पण मग क्राईम रेट कमी का नाही होते, हा एक कॉमन प्रश्न आहे ना. इंटेलिजन्स नाही वाढलेला, इंटेलिजन्स उलट टेक्निकली तुम्ही नाही, टेक्निकली सपोर्ट तुम्हाला पोलीस गुन्ह्याच्या तपासासाठी मिळतो. बाबा अमुक एखादा गुन्हा झाला की तो आरोपी पळून गेला, तर त्याचं मोबाईल लोकेशन ट्रॅक करा, त्याचा एकंदर त्या गोष्टींवरनं ज्या टेक्निकल गोष्टी आहेत की त्यातून तुम्हाला तो आरोपी 2 मिनिटांमध्ये तुम्ही डिटेक्ट लगेच करू शकताय गुन्हा. पण गुन्हा घडू नये ह्यासाठीचे पोलिसांचे प्रयत्न कमी पडत आहेत. अच्छा, आता तेवढं ऍक्टिव्ह नाहीये. नाही, पोलिसांचं आता काय आलं की जे खबऱ्यांचं जाळं असायचं पूर्वी, त्या खबऱ्यांचं जाळं तुटलं पूर्ण. एक जॉन म्हणून एक होता, जॉन मुंबईलाच होता तो, तर त्या काळात अंडरवर्ल्डमध्ये तो मोठमोठे म्हणजे स्मगलरशाही तो खबरा द्यायचा नाही. आणि मुंबईत खबऱ्यांचं, मुंबई पोलिसांच्या तर पुण्यात एक बेसिक फरक असा आहे, तेही पोलिसच आणि हेही पोलिसच आहेत, पण मुंबई पोलिसांमध्ये पूर्वीपासून आहे ना खबऱ्यांचं जाळं मोठं आहे, कारण तिथं क्राईम पण त्या टाईपचा होता. पुण्यातला क्राईम हा म्हणजे तुलनेत असा भुरटा म्हणायला पाहिजे, मुंबईच्या तुलनेत, मुंबई अंडरवर्ल्डच्या तुलनेत तिथलं किरकोळ होतं. त्यामुळं तसं पोलिसांना फारशी कधी गरज वाटली नाही. पोलिसांचा पुण्याचा इंटेलिजन्स चांगलाच होता. आत्ता अलीकडच्या काळात काय आलं की पोलीसच कमी पडतायत खूप. अच्छा, टोळ्या वाढल्यात, टोळ्या वाढल्यात,
लोकसंख्या वाढली ना, गुन्ह्यांची संख्या वाढली. म्हणजे तुम्ही गुन्ह्यांचा तपास करायचा का ते आरोपी पकडायचा का ते ट्रॅफिकमध्ये बघायचं का नार्कोटिक्सच्या रेड करायच्या का दारूवर रेड करायची. म्हणजे पोलिसांनी करायचं तरी काय काय. फक्त पोलिसांना दोष देण्यात काही हेच नाहीये त्याच्यात. आणि कसं असतं की प्रत्येक एक नवीन अधिकारी आला ना की त्याची कामाची पद्धत निरळी असते. काही लोक फक्त मोका लावत सुटतात. पूर्वी काही लोक टाळा लावायचे. 110 नावाचा एक पूर्वी कायदा होता प्रतिबंधात्मक, की 110 कारवाई करायची. 110ची कारवाई काय म्हणजे त्या गुंडाला उचलायचं की डायरेक्ट जेललाच टाकायची. पण मकोका आल्यानंतर सुद्धा हे कमी नाही झालं ना. नाही, मकोका आल्यानंतर आता काय झालं माहिती का, सध्याच्या काळात पुण्यातले जे म्हणजे कुप्रसिद्ध गुंड ज्याला म्हणतात, कुप्रसिद्ध गुंड, सराईत गुंड, हे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात मोक्काच्या कारवाई झालेल्या आहेत. त्यामुळे त्या सगळे तुरुंगात आहेत. पण आता काय झालंय की आता हे एकदम मोठ्या प्रमाणात झालं, त्यामुळे आता गुन्ह्याचं प्रमाण तुलनेत कमी आहे. म्हणजे असं खूप सिरियस क्राईम आता पटकन दिसत नाहीये. पण त्याच वेळेस असं झालंय की आता मध्यंतरी एक पुण्यातल्या सराईत गुंडांची केस सुटली. म्हणजे मोकाचा तर प्रपोजल जे पोलिसांनी पाठवलेलं होतं ते कोर्टात टिकलं नाही. आता एकाचं टिकलं नाही, तो वेस घेऊन दुसरा सुटला, दुसऱ्याचा वेस घेऊन तिसरा सुटला. असं करून आता सगळे जे मोकामध्ये आत गेलेत ना ते सगळे आता हळूहळू. एक सचिन पोटे होता, सचिन पोटेचं तुटला, किंवा मान्य टोळीतल्या एखाद्याचा मोका हे झाला. गजा मारण्याचा पण मोका मला वाटतंय प्रपोजलला हे नाही, कोर्टाने नाही ऍक्सेप्ट नाही केलं ते. तर हे कागदोपत्री आहे ना, ती कागदोपत्र पण ऍक्युरेट असायला लागतात. तर ते जर तिथं कोर्टाने एकदा अमान्य केलं ना एखाद्या बाबतीत की तो बेस घेऊन बाकीचे पण गुंड बाहेर येतात. तर आता ते हळूहळू बाहेर यायला सुरुवात झालेली आहे. सर, आता जर तुम्ही म्हणताय की मकोक्यामधून सुटतायत, बाहेर येत आहेत, तर हे जे क्राईमचे डोके आता जर अजून बाहेर येणार असतील तर भविष्यात पुण्यात आणखीन काय बघायला मिळणार आहे आपल्याला? नाही, कसं आहे, उमेद कायम ठेवावी आपण. पण वास्तव स्वीकारणं फार कठीण आहे. म्हणजे जे काय आता होईल, कारण ज्या पद्धतीचा क्राईम वाढतोय, ज्या पद्धतीचं क्रौर्य वाढतंय गुन्ह्यांमधलं, आणि गुंडांची संख्या ज्या पद्धतीने वाढते, ज्या पद्धतीने किशोरवयीन मुलं हातात कोयते घेऊन रस्ते फिरत आहेत, तर काही काळ हा जरा थोडासा कठीणच असेल. ते पोलिसांना आव्हानात्मक असेल नक्कीच. बरोबर. आता असं ना की लोकसंख्या वाढतीये, त्याच्यामुळे तो एक विषय झाला. क्राईम करण्यासाठी आसपासचं वातावरण तसं पोषक आहे, तो एक विषय झाला. पोलीस यंत्रणा कुठेतरी कमी पडते, हा एक विषय झाला. पण या सगळ्याला राजकीय वरदहस्त आहे की नाही, काय म्हणायचं? राजकीय वरदहस्त 100% आहे ना. नाही तर तो निलेश गायवळ सापडला असता ना, 1.5 वर्षाला फरारी येतो. बरोबर. आणि ह्याला परदेशात पळून गेलाय तो. बरं, त्याचा भाऊ सचिन गायवळ, तो सुद्धा 8-9 महिने सापडतच नव्हता. आता 1-2-4 दिवसापूर्वी पकडलाय त्याला राजस्थान मधून. म्हणजे एक तर काहीतरी कुणाचा तरी निरोपच असेल ना की नाही पकडायचं नाही. तर पोलिसांनी एकदा ठरवलं ना की अमुक एका व्यक्तीला पकडायचं, तर ते 100% पकडू शकतात. ह्याच्यावर माझा विश्वास आहे. पण काहीतरी असू शकतो. पण मग हे ढळढळीत उदाहरण आत्ताच आहे. बरोबर. हे चक्र न संपणार आहे. पुणे कधीच सेफ नसेल. सेफ असेल ना, मी म्हटलं ना, उमेद कायम ठेवू आपण. म्हणजे आशा ठेवूयात आपण, चांगलं राहील. फक्त काही काळ थोडंसं थबकल्यासारखं होईल हे सगळं. पण आपण बघतोय की अगदी 60च्या दशकापासून आपण आता 2026 मध्ये आहोत. क्राईमचं स्वरूप बदललेलं आहे, पण क्राईम संपलेला नाहीये. अजूनही वेगवेगळ्या स्वरूपात, आणि अगदी म्हणजे पूर्वीचं वय पाहता क्राईम करण्याचं आणि आत्ताचं याच्यात पण एवढा हे आलाय की तो रेटही इतका खाली गेलेला आहे. आपण आशा करूयात नक्कीच की या सगळ्यामधून पुणेकरांना काहीतरी दिलासादायक किंवा चांगलं किंवा अशी यंत्रणा उभी राहील की इथला क्राईम संपेल आणि आपण एक नवीन हे पाहू. पण तुम्हाला हा पॉडकास्ट आणि ह्या चर्चा सगळ्या कशा वाटल्या नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन पॉडकास्टसाठी लगावबत्तीला सबस्क्राईब करायला विसरू नका.